माझ्याकडे गेस्ट गेस्ट पण एक येणार आहेत, त्यामुळं मग हो, लवकर ठीक आहे. चला. सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आजपासून आपला सकाळी एक नवीन कार्यक्रम सुरू झाला दत्तावधूतांचा. त्याचं व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, कार्यक्रम अटेंड केला असेल. तर आता आपला संध्याकाळचाही नवीन कार्यक्रम सुलक्षणा मॅडम घेत आहेत. ब्रिंजर्स ऑफ द डॉन, म्हणजे बघा, प्लेडियनचं चॅनलिंग आहे आणि बार्बरा ऑथर आहे. तर मॅडम सगळं डिटेल सांगतीलच, पण त्याच्या आधी मला थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगायची आहे की तुम्ही वेळेत येत नाहीये जॉईन करायला लोक. ठीक आहे, तर व्हिडिओ तर नक्की बघा. तर एक महत्वाचं सांगायचं, हे जरी स्टारसीड असलं, कृत्तिका नक्षत्र सांगितलं, प्लेडियन म्हणजे कृत्तिका नक्षत्र. आणि आता आपल्याला आपल्या नक्षत्राचं ओरिजिन माहिती हवंय. आपण कुठल्या नक्षत्राला कनेक्टेड आहोत, कुठल्या नक्षत्राशी आपला संबंध आहे, होता आणि आपण जाणार आहोत, या दोन्ही गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. हे कनेक्शन जर आपल्याला कळालं तर लवकर भरभर भरभर आपली ग्रोथ होणार आहे. कारण पूर्वीचे ते दिवस गेले की नुसती ध्यान धारणा करायची आणि आपली क्रांती घडवायची. ही महापरिवर्तनाची स्टेज आहे, आतापर्यंत न झालेली अशी. त्यामुळे यात बऱ्याच घटना होत आहेत, स्पेशली मानवाची उत्क्रांती होती आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण जे ओरिजिन होतो, त्या ओरिजिनला आपल्याला जायचं आहे. मग ओरिजिन काय काय होतो, जसं मी म्हंटल, अँजल, स्टार सीड, सगळे काही आपणच आहोत. आपल्या बॉडीमध्ये असे सेल्स आहेत, त्या सेल्सशी कनेक्शन्स आहे, डीएनए आहेत. आणि हेच आपल्याला आता एक्सप्लोर करायचंय, याला जागृत करायचंय. माझ्यातला अँजल जागृत करायचा आहे, माझ्यातला स्टारसीड जागृत करायचा आहे, माझ्यातली सगळी क्रिएटरची ताकद जागृत करायची. हे जेवढ्या लवकर आपण समजून घेऊ, ज्ञानरूपी, माहिती रूपी, आणि जेवढं आपण ही माहिती इम्प्लिमेंट करत जाऊ, तेवढी तेवढी आपली ती ओरिजिन फास्ट होणार आहे. त्या ओरिजिनकडे आपण फास्ट जाणार आहोत. तर हे सगळ्यांनी महत्वाचं लक्षात ठेवायचंय. त्या दृष्टीने हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. तर मी वेळ घेत नाही, सुलक्षणा मॅडमना सांगते, तुम्ही सुरू करा मॅडम. तुम्हाला स्पॉटलाइट देते मी, तुम्ही सुरू करू शकता. हो. तर नमस्कार सगळ्यांना. आजपासून आपण नक्षत्रांवरती एक नवीन प्रोग्राम सुरू करणार आहे. तर त्या पुस्तकाचं नाव आहे ब्रिंगर्स ऑफ द डॉन, आणि मॅडमने तशी माहिती दिलेलीच आहे. तर आपण सगळ्यांनी शांतपणे बसून, मला ज्या प्रमाणात जमले त्या प्रमाणामध्ये मी ते मराठीत लिहून काढले, कारण की हिंदीमध्ये पीडीएफ होतं आणि पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. पण ते हिंदी जरा खूपच कठीण वाटलं, म्हणून मी ते मराठीत लिहून काढलं जरा. तर तुम्ही समजून घ्याल साधारणपणे. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगल मॅडमला मी खूप धन्यवाद देते की वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला नवीन नवीन प्रोग्राम घेऊन येतात आपल्यासाठी. आणि विहंगम टेक्नो होलिस्टिकला पण खूप खूप धन्यवाद की असे प्लॅटफॉर्म देऊन आपल्या उन्नतीसाठी सतत ते कार्य करत असतात. त्यामुळे दोघांनाही खूप धन्यवाद. सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही अगदी म्हणजे उत्सुकतेने या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतात आणि इम्प्लिमेंट पण करत असतात. तर आपल्याला नक्षत्रांवर बघायचं आहे. तर ऍक्च्युली नक्षत्र म्हणजे इंग्लिश आणि मराठी, मराठी म्हणजे आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीने जे आहे ते, तर त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर आपण त्याला मराठीमध्ये जास्तीत जास्त मी बोलण्याचाच प्रयत्न करेल मराठीमध्येच. पण इंग्लिश काही काही त्याचे जे आहेत. मॅडम, हिंदी बोललात तरी चालणार आहे मध्ये मध्ये. हा, चालेल. तर आपण त्याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टेलेशन असं म्हणतो आणि नक्षत्र आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. तर आपले अँसेस्टर पॅटर्न याला आपण म्हणू शकतो, ते जास्ती महत्वाचे. म्हणजे कोणत्या नक्षत्रावरून आपण आपला जन्म झालेला आहे, ते जेव्हा जन्म होतो त्यावेळेस जी आपली ग्रहांची स्थिती असते, नक्षत्राची स्थिती असते, त्याप्रमाणे ते समजतं की आपलं नक्षत्र कोणतं आहे. तर जनरली आपले मराठीमधले जे नक्षत्र आहे, म्हणजे हिंदू धर्मात जे सांगितलेले आहे, ते 27 आहे. ऍक्च्युली 28 आहे, पण शेवटचं जे नक्षत्र आहे तर त्याचा जास्ती उपयोग होत नाही. तर नक्षत्र आपण काही चांगले महत्वाचे कार्य करायचे असेल, लग्न असेल किंवा काही कोणते पण प्रोग्राम करायचे असेल, तर नक्षत्र पण बघावं लागतं. आणि या नक्षत्रांमध्ये प्रत्येक राशीचे वेगळे वेगळे नक्षत्र असतात.
बहुतेक 3 नक्षत्र एका राशीच्या असू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला खूप डीपमध्ये नाही जायचंय. हे काही थोडीशी माहिती मी नक्षत्रांवर सांगते आणि आपण पुस्तकाला सुरुवात करूया. तर प्रत्येक नक्षत्र राशीच्या 13 अंश आणि 20 मिनिटांमध्ये पसरते. कोणत्या नक्षत्रात त्या व्यक्तीने जन्म घेतला त्यानुसार त्या व्यक्तीच्या जीवनावर त्या नक्षत्रांचा प्रभाव असतो. म्हणजे जसं आता माझं पुष्य नक्षत्र आहे, तर त्या पुष्य नक्षत्राचा जास्तीत जास्त प्रभाव माझ्या जीवनावरती राहील असं. तर 27 नक्षत्र म्हणजे या चंद्राच्या पत्नी आहेत. आणि प्रत्येक नक्षत्रावरती चंद्राचा प्रभाव सगळ्यात महत्वाचा आहे. चंद्राच्या दृष्टीनेच हे नक्षत्र तयार झाले. तर नक्षत्र म्हणजे काय असं आपल्याला डोक्यामध्ये येईल साधारण, तर याचे फोड करून यांनी सांगितलं की नक्ष म्हणजे जो नकाशाला सूचित करतो असा. नकाशा म्हणजे कुठला नकाशा? तर आकाशातलं जे आपण ताऱ्यांचं आणि ग्रहांचं जे असतं ना, जागा, प्लेस म्हणतो आपण, त्यांना ते म्हणतात. आणि नक्ष म्हणजे तो सूचित करतो नकाशाला. आणि त्र म्हणजे तारा. तारा म्हणजे तारांचे समूह, आपल्याला माहिती, आपण शिकलेलोच आहे. म्हणजेच अवकाशात असलेल्या ताऱ्यांचा समूह आपण असं म्हणतो. जन्माच्या वेळी हे तारे चंद्राच्या एका विशिष्ट कोनामध्ये जी स्थिती आहे त्याप्रमाणे ते प्रभाव पाडत असतात. चंद्र नक्षत्रांवर नियंत्रण ठेवत असतो. त्यामुळे जनरली जे लोक कुंडली पत्रिका बघतात, तर ते सगळ्यात महत्वाचं बघतात की चंद्राचा किती प्रभाव आहे त्याच्यावरती. त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जायला 28 दिवस लागतात चंद्राला मुवमेंट करायला. चंद्र प्रत्येक नक्षत्रात 1 दिवस राहतो. प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात. हे आपल्याला आता खूप डीप मध्ये नाही जायचंय, पण मी थोडं थोडं सांगून देते, म्हणजे जनरल माहिती आपल्याला पाहिजे. तर प्रत्येक चरण वगैरे सांगायची इथे गरज नाही. तर ते 4 चरण असतात. त्याच्या गुणावर आधारित असतात ते. आणि ते वेगळे वेगळे परिणाम देतात, भिन्न भिन्न. भविष्य वर्तवण्यासाठी नक्षत्र खूप महत्वाचे आहे. म्हणजे ज्यांना पत्रिका बघायची, आपल्या भविष्यामध्ये काय आहे ते सगळं बघायचं असेल, तर भविष्यात अचूक अंदाज प्राप्त करण्यासाठी याचा उपयोग होतो. कुंडली मिलन जसं लग्नासाठी वगैरे असतं. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये पण समजून घेण्यासाठी असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ह्या नक्षत्राची ही व्यक्ती आहे ही कशी ओळखायची, तर त्याचे गुण दोष त्याच्यामध्ये दिलेले असतात. विशिष्ट ग्रहाचा परिणाम जाणून घ्यायचा असतो. त्याच्याशी रिलेटेड ग्रह पण असतात, त्यामुळे ते पण आपल्याला बघायला लागतं. ग्रह संक्रमणाच्या परिणामाबद्दल माहितीसाठी सुद्धा आपल्याला, म्हणजे ग्रहांचं संक्रमण इकडून तिकडे जे ते जातात त्याप्रमाणे त्यांची पण माहिती आपल्याला याच्याद्वारे मिळते. ग्रहांच्या दशेचा परिणाम समजण्यासाठी, म्हणजे कोणत्या दशेचा किती प्रभाव आहे ते पण. विशिष्ट दिवसाची स्थिती निश्चित करण्यासाठी, म्हणजे ह्या नक्षत्रांचे पण दिवस ठरलेले असतात की ह्या विशिष्ट दिवसांमध्ये हे इतके दिवस हे नक्षत्र राहील, त्याच्या पुढे हे नक्षत्र राहील, अशा प्रकारे त्यांची स्थिती पण असते. नक्षत्र ही एक हिडन शक्ती आहे. प्रत्येक ग्रहाचे 3 नक्षत्र असतात. प्रत्येक नक्षत्रांची एक एक देवता असते. अशा देवता त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर शक्तिशाली प्रभाव टाकत असतात. तर हे झालं थोडीशी माहिती नक्षत्रांबद्दल, जनरल माहिती आपण जे म्हणतो. तर असे 27 नक्षत्र आहे. बऱ्याच जणांना ते माहिती आहेत. तर त्याच्यापैकी मी रोज 4-4, 5-5 नक्षत्रांची थोडीशी माहिती फक्त सांगेल आणि बाकी पुस्तकाचं आपल्याला वाचन करायचंय. तर पहिलं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र. तर या नक्षत्राची देवता अश्विनी कुमार असते. चिन्ह घोड्याचं डोकं असतं आणि तत्व अग्नितत्व आहे याचं. आता आपण पंचतत्व शिकल्यामुळे आपल्याला ते पण माहिती पाहिजे जनरली. तर ह्या नक्षत्रावर जन्मलेले जे जातक असते, म्हणजे ज्याचा जन्म त्या नक्षत्रात झालाय त्याला जातक असं म्हणतात. ते स्वतंत्र आधुनिक विचारांचे असतात, सुंदर असतात दिसायला, भाग्यवान असतात. आणि केतू ग्रहाचा प्रभाव याच्यावरती जास्ती असतो. आता केतू ही मुक्तीची देवता आहे, आता आपल्याला माहित झालेलं आहे. त्यामुळे जनरली लोक राहू आणि केतूंना खराब समजतात, पण केतूचा प्रभाव आपल्याला मुक्तीकडे नेतो. त्यामुळे तो आपल्या जीवनामध्ये थोडेफार दुःख निर्माण करत असतो. तर मेष रास असते शक्यतो. आणि मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. तर मंगळाचाही प्रभाव त्याच्यावर असतो आणि केतूचाही प्रभाव असतो. एकांतात राहणारे असतात, सिक्रेट ठेवणारे असतात, गोष्टींना सिक्रेट आपल्या मनामध्ये ठेवणारे असतात, असे ते लोक असतात. उत्साही, ऊर्जावान, महत्वाकांक्षी, साधारण हट्टी असतात आणि सगळ्यांबद्दल त्यांना प्रेम वाटत असतं. त्यांना त्यांच्या जीवनात ढवळाढवळ केलेली आढळत म्हणजे आवडत नसते. आणि चैतन्यशील असतात, आनंदी असतात, धाडसी, दानधर्म करणारे असतात. तर हे जे नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र 2 तारकापुंजांचे मिळून आहे. आता साधारण हे प्रत्येक नक्षत्र 2, 3, 4 असे तारकांचे पुंज असतात आकाशामध्ये, त्यांचे असतात. तर हे घोड्याच्या डोक्याचे याचं प्रतीक दर्शविलं जातं.
तर त्यामुळे काय असतं की यांच्या जीवनात चपलता, वेग असे दर्शवलं जातं. आणि अश्विनी कुमार हे देवांचे चिकित्सक असतात, म्हणून हे अश्विनी नक्षत्र त्यांच्यावरनं पडलेलं आहे. तर हे चिकित्सक म्हणजे डॉक्टर. तर ह्या नक्षत्रात जन्मलेले जे जातक असते जनरली डॉक्टर, सायंटिस्ट वगैरे अशा प्रकारे होतात. तर याला जुळे म्हणतात. अश्विनी कुमार 2 आहेत, त्यामुळे जनरली ह्या नक्षत्रावरती जुळे मुलं जन्माला येतात. म्हणजे अगदी प्रत्येक वेळेस येतात असं नाही, पण जनरली येतात. तर घोडा याचं प्रतीक असल्यामुळे सूर्याशी जोडलेला आहे, कारण सूर्याचा जो रथ असतो तो घोड्यांशी जोडलेला असतो आणि त्याचं कनेक्शन प्रकाशाशी असतं. तर या लोकांना डोळ्यांचे, डोक्याचे, नाकाचे विकार होऊ शकतात. ते डॉक्टर असतात, अशा प्रकारे त्यांचं दिलेलं आहे. आणि आता ह्याला इंग्लिशमध्ये अल्फा एरिटिस असं म्हणतात. साधारण ही अशी परिस्थिती त्यांची आकाशामध्ये पोझिशन असते. हे मी थोडंसं ड्रॉ केलेलं आहे, तर तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करून बघू शकतात. तर हे एक झालं नक्षत्र. दुसरं भरणी नक्षत्र आहे, तर याची देवता यम आहे आणि चिन्ह योनीचं चिन्ह आहे. भरणी म्हणजे धारण करणारा, म्हणजे आपल्यामध्ये धारण करून ठेवणारा. तर या नक्षत्राचा स्वामी शुक्र असतो. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळ आणि शुक्राचा प्रभाव असतो. आणि हे सौंदर्याकडे आकर्षित होणारे असतात लोक, ऊर्जावान, साहसी, महत्वाकांक्षी. पण आजारी पण खूप कमी पडतात हे लोक. सत्य बोलणारे असतात, धार्मिक असतात, चित्रकार किंवा फोटोग्राफीमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. थोडी जेवढी माहिती मला आहे तेवढी मी थोडीशी लिहून सांगते फक्त. स्वाभिमानी आणि इमानदार असतात. आता याचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे भरणी नक्षत्राचं. तत्व अग्नी तत्वच आहे आणि राशी पण मेषच आहे. तर हे लोक खेळाडू वृत्तीचे पण असतात किंवा खेळाडू म्हणून पण ते जातात, अधिकारी पदावर असतात. आणि हा जो भरणी नक्षत्र आहे तो 3 तारका पुंजांचा मिळून तयार झालेला असतो. आणि याला पण भरणी नक्षत्राला पण एरिटिस असं म्हणतात इंग्लिशमध्ये. इंग्लिशचे जे आहेत ते त्याचे वेगळे आणि त्याचं असं पोझिशन आहे. त्यानंतर कृत्तिका नक्षत्र म्हणजे प्लिडियन्स, जे पुस्तक आपल्याला आता सुरुवात करायचंय आजपासून. तर ते कृत्तिका नक्षत्रावरचे ग्रहावरचे जे लोक आहेत, जे मास्टर्स म्हणतो त्यांना, हायर बिंग्स म्हणतो त्यांना, तर ते हे नक्षत्र आहे. त्याच्यामध्ये पण याची देवता अग्नी आहे. अशा लोकांचा जन्म कार्तिक पौर्णिमेला होत असतो. ह्या कृत्तिका नक्षत्राच्या लोकांचा जो जन्म आहे पौर्णिमेच्या दिवशी असतो. साधारण चिन्ह चाकूचं दिले आहे, त्याला प्लेडियन्स म्हणतो आपण. तर याच्यामध्ये येईलच आता प्लेडियन्स बद्दल सगळं. या नक्षत्राचे नाव शिवपुत्र कार्तिकेयाशी संबंधित आहे, कारण कार्तिकेय देवाचे सेनापती मानला जातो, म्हणून मग त्याला कार्तिक असं म्हणतात आणि कृत्तिका नक्षत्र असं म्हटलेलं आहे. तर मेष राशीच असते याची, या जातकाची पण. पहिल्या चरणामध्ये यांचे 4 चरण असतात, तर ते आपल्याला काही खूप डीपमध्ये जायचं नाही. पण बाकी 3 चरणात जन्मलेल्या जातकाची रास वृषभ असते. हे तेजस्वी, इमानदार असतात, विद्वान, धनलोभी असतात, साधारण प्रेमी असतात, दयाळू, प्रभावशाली व्यक्तिमत्व असतं, क्रिएटिव्ह वर्क करणारे असतात. त्यांना इंटरेस्ट जास्ती असतो क्रिएटिव्ह वर्क. आणि अभ्यास वृत्तीचे, खाण्याचे शौकीन असतात आणि नाकाशी रिलेटेड त्यांना व्याधी होऊ शकते शक्यतो. याची देवता जी आहे सूर्य देवता हा मुख्य स्वामी आहे. 6 तारका पुंजांचं बनलेलं असतं कृत्तिका नक्षत्र. आणि याचं तत्व अग्नी, मी ते सांगितलं वरतीच. आणि वृक्ष अंजीर आहे. आणि याला म्हणतात प्लिडीज म्हणजे प्लिडियन्स आपण बघू आता. आणि त्याची जी पोझिशन आहे आकाशात अशा प्रकारची आहे. तर ते तुम्हाला मिळून जाईल कुठे पण. त्याचबरोबर त्याच्या पुढचं आहे रोहिणी. त्याचं वृक्षाचं नाव आहे जांभूळ, देवता आहे ब्रह्म आणि चिन्ह कार्ट किंवा मंदिर किंवा वटवृक्ष, वेगळे वेगळे 2-3 चिन्ह असू शकतात. कार्ट म्हणजे बैलगाडी आपण साधारण म्हणतो. आणि त्याचा जो प्राणी आहे तो नाग आहे. याला योग तारा पण म्हणतात, रोहिणी नक्षत्राला योग तारा. आणि वृषभ राशीमध्ये असतं. 5 तारकांचा पुंज असतो. स्वामी चंद्र आहे आणि तत्व आकाश तत्व आहे याचं. या नक्षत्राचे जातक सडपातळ, लवचिक, आकर्षक, सुंदर डोळ्यांचे व हास्य नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर असते. दुसऱ्यांना मोहिनी घालणारे असते. भावना प्रधान असतात, निसर्गप्रेमी असतात, विनम्र, सौम्य, सभ्य असतात. साधारण तुम्ही स्वतः आपल्याला जुळून घेऊ शकता, ज्यांचे ज्यांचे नक्षत्र ज्यांना माहिती त्याप्रमाणे, की बा आपल्यामध्ये हे गुणधर्म आहेत का. आता काय झालं की प्रत्येक ज्योतिषी जे असतात ना, ते थोडे थोडे वेगळे वेगळे प्रेडिक्शन करतात. आपण अगदी परफेक्ट नाही, पण जनरल जी माहिती तेवढी फक्त आपण याच्यातली घ्यायची. विनम्र असतात, सभ्य असतात, शेती, बागकाम, अन्न उत्पन्न इत्यादी प्रकारच्या क्षेत्रात ते कार्यरत असतात.
नंतर कला, संगीत, कॉस्मेटिक्स, फॅशन क्षेत्र, ज्वेलरी, कपडे यामध्ये ते पुढे जाऊ शकतात. तर कृष्णाच्या जन्माच्या वेळी हे नक्षत्र होतं साधारण. त्याला म्हणतात अल्देबरन असं म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि याची पोझिशन अशी दाखवलेली आहे साधारण. आणि पाचवा आहे मृगशिरा. मृगशिरा नक्षत्राचं जे चिन्ह आहे तर ते आहे बैल आहे. टॉरस म्हणतो आपण त्याला. तर हे नक्षत्र आकाशात सहज ओळखू येणारे आहे. याला फक्त मृग नक्षत्र सुद्धा म्हणतात. आता सगळ्यांना मृग नक्षत्र म्हणजे माहिती की पावसाळ्यामध्ये असतं. त्यामुळे आपल्याला समजतं की पावसाळा आता सुरू होईल. ते पावसाचे संकेत देणारं नक्षत्र आहे. मृग म्हणजे हरिण. त्याची देवता चंद्र आहे. शिर असं डोकं त्याचं प्रतीक आहे. आणि त्याचं पक्षी आहे कोंबडी. आता प्रत्येकाचे पक्षी आहे, प्राणी आहे, सगळं सगळं वेगळं वेगळं आहे. हे लोक चंचल स्वभावाचे, भौतिक गोष्टींच्या मागे लागणारे, आध्यात्मिक असतात, स्वतःच्यासाठी काहीही करू शकतात, समाजाच्या विरुद्ध कार्य करतात स्वतःसाठी ते, आणि प्रचंड ऊर्जावान पण असतात, एनर्जेटिक असतात, म्हणजेच कारण की त्यांचा स्वामी मंगळ असतो. अर्धा भाग वृषभ राशीमध्ये येतो याचा, आणि अर्धा मिथुन राशीमध्ये येतो. त्यामुळे याच्यावर शुक्र म्हणजे वृषभ राशीमधला जो प्रभावकारी स्वामी आहे तो, आणि बुध मिथुन राशीचा जो आहे तो असतो. आणि त्यांची शरीरयष्टी अतिशय मजबूत असते. पण ते लोक स्वार्थी पण असू शकतात, क्रोधी, चंचल आणि घाबरट पण असतात. म्हणजे गुण आणि दुर्गुण दोन्ही पण असतात त्यांच्यामध्ये. हे पण आपण लक्षात ठेवायचं. त्याचं तत्व पृथ्वी तत्व आहे, आणि वृक्ष बाबूळ आहे. आणि त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये लांबडा ओरियन्स. ओरियन्स आहे मृग नक्षत्रवाले. जसं की आता सोल्लव म्हणून जे पुस्तक घेतलं होतं अमृता मॅडमने, ते ओरियन्स वरतीच त्यांनी चॅनलाइज पुस्तक होतं. तर ओरियन्सनी सांगितलेलंच ते आहे चॅनल केलेलं. तर याला आपण मृगशिरा नक्षत्र म्हटलं. तर याची पोझिशन अशी असते. थोडस मी केलेलं आहे ड्रॉ. आता हे पाच पाच नक्षत्र आपण घेऊ. आणि आता आजपासून आपल्याला ब्रिंगर्स ऑफ द डॉन हे पुस्तक सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. आत्ताची जी परिस्थिती आहे पृथ्वीची, तर त्याच्याबद्दल सगळं दिलेलं आहे. आणि याच्यात जे जे दिलंय ते सगळं मॅडमने आपल्याकडनं करून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या वेळेसच कधीच जरी माझ्या डोक्यात होतं, मी मॅडमलाही म्हटलं, पण वेळ आता आली ती बरोबर. तर याच्यात त्यांनी दिलंय पहिलं चॅप्टर आहे, पण थोडंसं इंट्रोडक्शन आपण घेऊ. कारण की काय, इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला कळेल की याचे लेखक कोण आहे, आणि त्यांना कसं ते प्लिडियन्सनी त्यांना चॅनल केलं बा पुस्तकासाठी. स्पेशल पुस्तकासाठी त्यांना चॅनल केलं गेलेलं आहे. तर बार्बरा मर्सिनी ही लेखिका आहे. या पुस्तकाची जर्नी जी आहे, तर कोणी यांना मदत केली, तर ब्रिंगर्स म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की पहाट आणणारे, म्हणजे प्रकाशाला वाहून नेणारे, म्हणजे प्रकाश म्हणजे उजाला, उजाला म्हणजे पहाट आपण जे म्हणतो ते, तर ते आणणारे मास्टर्स असं. तर ही जी लेखिका आहे, तर या पुस्तकात तिने सांगितलं आहे की खूप गहन ज्ञान या पुस्तकामध्ये आहे. ऍक्च्युली बोलतात सगळे प्लेडियन्स आहे, तिच्या थ्रूच त्यांनी सगळे काम करून घेतलेले आहे, म्हणजे लिखाण करून घेतलेलं आहे. तर ही कल्पना खूप सुंदर आहे, संकल्पना या पुस्तकाची. आणि बरेच प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे पुस्तक कसे लिहिले गेले त्याची पण एक स्टोरी आहे. आपल्याला खूप अशी त्याच्यात डीपमध्ये जायची गरज नाही. पण तिला त्यांनी मदत केली, तिला म्हणजे मेसेजेस दिले, आणि त्याद्वारे तिने हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये दोन लेखिका आहे. एक ऍक्च्युली ती जी आहे ती एडिटर आहे, दुसरी जी आहे टेरा म्हणून. पण तिने सुद्धा चॅनलाइज होऊनच हे पुस्तकामध्ये लेखिकेचं पण काम केलेलं आहे. तर ती एडिटर पण आहे याची. त्याच्यानंतर सुरुवातीला त्यांनी सांगितलं की टेराबद्दल थोडंसं ते सांगतात की बारबराची मैत्रीणच असते, आणि ते मॅगझिनचं काम करत असते. तर त्यांना इनर कॉलिंग येतं की पुस्तक लिहायचं. दोघींचंही तेच आहे. तर टेरा ही जी आहे ती प्लिडियनशी कनेक्ट होते पहिले. आता प्लिडियन म्हणजे कोण आपण विचार करू शकतो, तर पृथ्वी वर असे समजले जायचे की पूर्वी जीवन होतं पृथ्वीवरती. पण या दोघींचे म्हणणे आहे की अजूनही बऱ्याच ग्रहांवर जीवन आहे. म्हणजे ते जे त्यांना प्लेडियन्सने सांगितलं ते त्यांनी याच्यात लिहिलेलं आहे. या पुस्तकात त्या ज्या बिंग्स बद्दल सांगतात ते प्लेडीज आहेत. प्लेडीज म्हणजे कृत्तिका नक्षत्रावरचे जे बिंग्स, जसं आपण पृथ्वीवरचे आपण मनुष्य प्राणी आहे, तसे ते कृत्तिका नक्षत्रावरचे. त्यामुळे तिथे पण जीवन आहे.
म्हणजे बिईंग आहे त्यांचं म्हणणं असं आहे. तर हे बिईंग कसे आहेत, कसे दिसतात, त्यांची इंटेलिजन्स लेव्हल कशी आहे. जसं पृथ्वीवर मानवामध्ये जास्त बुद्धी असल्याने त्यांनी आपले साम्राज्य बनवले आहे. तर हे जे प्लिडियन्स आहे ते कुठून आले, हे सगळे प्रश्न आता त्यांनी सांगितले विचारायला आपल्याला, की बा तुम्हाला काय वाटतं प्लिडियन्स कोण असतील, काय असतील हे सगळं. तर ते आहे हायर डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल बिंग्स आहेत. हायर डायमेन्शन, आता सगळे हायर डायमेन्शन आपल्याला मॅडमने सगळे शिकवलेले आहे की कुठल्या डायमेन्शन पर्यंत आपण जाऊ शकतो. तर आपण समजू शकतो की ते मल्टी डायमेन्शन आहेत. आणि त्यांना स्पिरिट बिंग सुद्धा म्हणतात. तर जे स्टार सीड आपण जे म्हणतो ते प्लेडीज आहेत. स्टार सीड जे मॅडम सांगतात की तुम्ही कुठल्या ग्रहावरून आलेला आहेत आणि जाणार कुठल्या ग्रहाला, आपलं जे मूळ आहे ते कोण आहेत. तर याच्यात त्यांनी सांगितलं की ते प्लिडियन्सनी हे सगळं गायडन्स त्यांना केलं आणि ते प्लिडियन्स जे होते ते कृत्तिका नक्षत्रवासी होते. तर स्वतः बार्बरा टेरा सोबत त्यांनी स्वतः कॉन्टॅक्ट केला या दोघींसोबत. तर टेराचे कनेक्शन त्यांच्याशी आधी झाले. ते कसे की बार्बराच्या थ्रू झाले, म्हणजे बार्बराला झाले आणि मग त्याच्यानंतर टेराशी ते कनेक्ट झाले. तर त्या मॅगझिनवर त्यांना काम करायचे होते दोघींना पण. पण जे मटेरियल त्यांना जमा करायचं होतं, जे हवं होतं ते कनेक्टिंग लिंक नावाचे जे एक मॅगझिन होते त्याच्याद्वारे ते संकलन त्यांना करायचं होतं असं टेराला वाटले. आपल्या ज्या फिलिंग्ज असतात त्या आपल्या गायडन्स सिस्टीम आहेत. तर या प्लिडियन्स मास्टरचा मेसेज तिला आला, म्हणजे तिला हा जो मेसेज आला की तुला काय वाटतंय की हे मॅगझिनचं काम कसं करायचं, काय करायचं, तर आधी तुला फिलिंग्सशी तुझ्या कनेक्ट व्हावं लागेल. आणि जी गायडन्स सिस्टीम आहे म्हणजे त्यांच्या थ्रू तिला गायडन्स मिळत जाईल. तर त्यासाठी तुला फिलिंग्स तुझ्या काय येतात आतमधून त्याच्याशी तू कनेक्ट हो असं ते तिला सांगतात. तर इथे आपल्याला हे नाही घ्यायचं की ते फिजिकली आपल्याशी कनेक्ट झाले, ते समोर बसले मग ते तिला सांगायला लागले, तसं नाही. मेसेजेसच्या थ्रू आणि फिलिंग्सच्या थ्रू त्यांना यायला लागलं दोघींना, की हे हाय डायमेन्शन बिईंग असल्याने ते मेसेजद्वारे आपल्या संपर्कात त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे टेप अशा तयार झाल्या त्याच्या मेसेजेसच्या त्यांनी केल्या आणि मग ते वाचायला सुरुवात केली. आणि त्यांना कळलं की हे पुस्तक त्यावर आपल्याला लिहायचं, ते यासाठी लिहायचंय. तर ती विचार करायला लागली की पुस्तक तयार होईल याची प्रोसेस काय, पण कशी काय ही प्रोसेस तयार होईल. तर तिला ते सांगतात की जो मेसेज येतो तो पुस्तकाच्या प्रोसेससाठी स्वतः डोकं वापरायचं नाही, बुद्धी वापरायची नाही आपली. इथे आपल्याला आपण जे म्हणतो ना, मॅडमही आपल्याला बरेच सांगतात की बुद्धीने जायचं नाहीये आपल्याला. आपल्या इमोशन्स फिलिंग्स ज्या आतमधून तुम्हाला मेसेज येत आहे त्याद्वारे आपल्याला करायचंय. तर स्वतःचं डोकं किंवा बुद्धी वापरायची नाही सांगितली त्यांनी तिला. तर तिला आश्चर्य वाटलं की बिना विचार करता मी कसं काय पुस्तक लिहू शकते बा. तर ते सांगतात की इंट्युशनद्वारे. आता काल आणि परवा पण मॅडम नेहमी आपल्याला हे सांगतच असतात, कालही सांगितलं की तुमच्या इंट्युशन सगळ्यात महत्वाच्या आहे. तर त्या काय येतात त्याद्वारे तुम्हाला करायचं. तर ते आपल्या आतलं जे ज्ञान आहे तर ते आपोआप बाहेर यायला लागतं. आणि आपले जे नोईंगनेस असतं, साधारण जे ज्ञान आपल्याला यायला लागतं तिथे त्याला कनेक्ट व्हा तुम्ही असं ते सांगतात. तर टेराने ते ऍक्सेप्ट केलं की बुवा ते काय सांगतायत ते बघू. पण पब्लिशर पाहिजे, मग पुस्तक आपल्याला हे जर पब्लिश करायचं असेल तर त्याच्यासाठी एखादा पब्लिशर. तर मग त्याच्यासाठी अनाऊन्स करायचं का, काय काय करायचं हे तिला वाटायला लागलं. पण ते सांगता की ते पण हाय इंटेन्शनचा उपयोग तुम्ही करायचा, जे इंटेन्शन येईल संकल्पशक्ती. आता हे आपल्याला माहितीच झालं की संकल्पशक्तीचं किती महत्व आहे. आपण संकल्प पण लिहितो. तर त्यामुळे त्यांना ते तिला हे सांगता की संकल्पशक्तीचा उपयोग तुला करायचा आहे. तर टेराने ते पण ऍक्सेप्ट केलं आणि त्या टेप्स ती बघायला सुरुवात केली तिने. तर हे खूप वाचत बसायची गरज नाही. तर हे पुस्तक तुझ्याद्वारे जन्म घेईल असं ते सांगतात. म्हणजे तुला जे जे इंट्युशन येतील, जे जे विचार यायला लागतील ते सगळे ते लिहून काढायचे आणि त्याचद्वारे ह्या पुस्तकाचा जन्म होईल. तुझ्या शरीराचा अविभाज्य भाग बनून मग ते पुस्तक तयार होईल असं त्यांनी ते तिला सांगतात. म्हणजेच याचा अर्थ या पुस्तकाचे जे मेसेजेस आहेत ते आपल्या शरीराच्या प्रत्येक कणातून तुला फील झाले पाहिजे. फिलिंग्स किती महत्वाचे आपण बघितलं आत्ताच. अनुजा मॅडमचा पण आपण जे पुस्तकाचा विश्लेषण झालं त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलं की फिलिंग्स सगळ्यात महत्वाच्या आहेत म्हणून.
आणि मग ते सुंदर पुस्तक तुझ्याद्वारे तयार होईल असं ते तिला सांगतात. आणि जसे मेसेज येतील ते लिहून काढायचं. तर टेराने सगळे मटेरियल गोळा केले, पण सिक्वेन्स प्रमाणे ते नव्हते. तर मग ती त्याच्यावर संशय, तिला लगेच, आपलं माइंडच तसं असतं ना, की साधारण आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीत मग हे कसं होईल, काय होईल. मग त्यांनी सांगितलं की बुद्धीचा वापर करायचाच नाही, ते आपोआप होईल सगळं. तर ती सगळे पेपर्स असे घेऊन बसलेली असते साधारणपणे, आता हे कुठे जॉईन करू, पहिले कोणतं घेऊ, नंतर कोणतं घेऊ, लास्टला काय घेऊ, तिचे विचार चालू असतात. तर तिच्या हातात ना साधारण ते पुस्तक सगळे म्हणजे जे स्क्रिप्ट असतात, पानं असतात, ते खाली पडतात. खाली पडतात तर मग ती विचार करते आता हे कसे लावायचे, ते बघते. तर ती जसे कलेक्ट करते, ज्याप्रमाणे ती गोळा करते, तर ते बरोबर सिक्वेन्सने तिच्या हातामध्ये येतं. तर म्हणून ते म्हणतात की तुमची बुद्धी लावायची नाही, आपोआप सगळं होईल. तर ते अजून सांगतात प्लिडियन्स की हे पुस्तक ऑलरेडी फ्युचरमध्ये तयार झालेलं आहे, एक्झिट झालेलं आहे त्यांचं म्हणणं. तर तिला त्याचंही आश्चर्य वाटतं, संशयी मन असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे असं कसं बुवा. तर ते म्हणतात की टाइम, वेळ, हे एक लिनियर नाहीये बुवा. एक पॉइंट आला आणि त्याच्यानंतर 1 तास गेला, मग परत 1 तास, असं जे आपण आता हे पृथ्वी ग्रहावर आपण जे लोक आहेत, ते आपण टाइमला खूप महत्व देतो, की इतक्या वाजता हे करायचं, आता हे करायचं, इतके वाजले. तर त्यांचं म्हणणं आहे की ते त्याला महत्व देत नाही. हे मॅडम पण आपल्याला सांगतात की टाइमचं तसं नाहीये, म्हणजे पृथ्वीच्या बाहेर ही कन्सेप्ट नाहीये आता. थर्ड डायमेन्शनचं अंडरस्टँडिंग असं त्याला म्हणता येईल. त्यांचं असं म्हणणं आहे की कंटिन्यू प्रत्येक ऑप्शन आणि जी संभाव्यता आहे, प्रोबॅबिलिटीज आपण ज्याला म्हणतो, ते अवेलेबल असतं आपल्याला याच्यासाठी. म्हणूनच हे पुस्तक फ्युचरमध्ये आहे बुवा, असं ते सांगतात तिला. एखादी गोष्ट घडण्यासाठी ऑलरेडी ऍस्ट्रली ती तयारच असते. तर जसं तू रोज झोपण्याआधी, त्यांचं म्हणणं की ती तयारच असते, तुला फक्त त्याच्यावरती थोडं काम करायचंय, जसं जसं आम्ही सांगू तसं. तर तू रोज झोपण्याआधी रात्री या पुस्तकाचे कव्हर पेज काय ते व्हिज्युअलाइज करा. बघा, म्हणजे मॅडम आपल्याला शिकवता ते सगळं पुस्तकात दिलेलं आहे. ह्या खरं म्हणजे फक्त एक आपल्याला ते रिपिटेशन म्हणून आपण घ्यायचं, आणि प्लिडियनशी रिलेटेड असल्यामुळे. तर व्हिज्युअलायझेशन करायला सांगितलं तिला डिटेलमध्ये. फक्त 1 मिनिट. त्यामुळे तू त्या पुस्तकाला ब्रह्मांडातून पुल करून आणशील. मॅडम नेहमी सांगता की ब्रह्मांडातून आपल्याला खेचून आणायच्या सगळ्या गोष्टी. तर हाय रेल मधून त्यांनी सांगितलं की ऍस्ट्रली पृथ्वीला आणशील, आणि थर्ड डायमेन्शन मध्ये तिथे सगळं करत असते. पण मध्येच तिला डाऊट, ते डोक्यात आपल्या असतंच डाऊट, की आता हे कसं होईल. मग लॉजिकल माइंड तिचं सुरू होऊन जातं परत. पण मग ते ऑर्डरने पेजेस नसले तरी ते ते पण त्यांनी सांगितलं की तुला काहीच करायचं नाही, फक्त जे जे मेसेजेस येतील ते फक्त तुला करायचं आहे. इंट्युशन इज इम्पॉर्टंट असं ते तिला सांगतात. इंट्युशन म्हणणे मॅजिक होऊ शकतं, कारण हायर माइंड इनर नोईंगशी कनेक्शन करणे खूप गरजेचं असतं. मग ती गोंधळलेल्या मनस्थितीत असते. मग ते सगळं तिला सगळं जे जे हवंय ते ते बरोबर सापडतं सगळं. तर लाईनीने सगळं सापडतं, आणि मग ते मी आता तुम्हाला सांगितलंच की अशा प्रकारे ते कलेक्शन होतं त्या पुस्तकाचं. जेव्हा त्या पुस्तकाच्या लिखाणाबद्दल प्लिडियन तिला सांगतात, तेव्हा की तुझा पण नवीन जन्म होईल, म्हणजे तुझ्यामध्ये पूर्ण परिवर्तन होईल जेव्हा हे पुस्तक होईल तेव्हा. तर आपण पण जेव्हा आता हे पुस्तक वाचतोय, तर आपण याच्याशी कनेक्ट व्हायचंय, प्लेडियन्सशी पण कनेक्ट व्हायचंय, म्हणजे आपल्यामध्ये खूप परिवर्तन होऊ शकतं. तर टेराच्या जीवनाबद्दल पुष्कळ इश्यू होते, ते सगळं आपल्याला काही घ्यायची नाही. तिने ती नोकरी सोडली, ते खूप सारे प्रॉब्लेम झाले त्यांच्या जीवनात. तेवढं काही गरज नाहीये आपल्याला बघायची. तर प्लिडियन सांगतात की कनेक्शन झालं तिच्याशी त्यांचं. तर सेल्फ लव्ह वाढवायला सांगितलं तिला, कारण बऱ्याच गोष्टीमुळे आपण स्वतःला हेट करत असतो. आता हे आपण आता शिकलोच आहे. सेल्फ लव्ह किती महत्वाचं आहे, अमृता मॅडमने त्या पुस्तकाद्वारे आपल्याला सांगितलंच, आणि आपल्याकडनं प्रॅक्टिकली करून घेतलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की जशा जशा तू विचारांना डेव्हलप करशील आहे, तसे तसे लोक तुझ्याकडे अट्रॅक्ट होतील आहे. तर हे सगळं सांगितलं त्यांनी तिला. तर हे सगळं पुढचं काही इतकं वाचायचं नाही. तर हे पुस्तक तयार झालं. ते टेराची स्टोरी बार्बरा बद्दल ती म्हणते की 1988 मध्ये तिचा ऍक्टिव्ह प्लिडियनशी कॉन्टॅक्ट आला, आणि 87 मध्ये महत्वाचे वर्ष होते, कारण या वर्षी त्याच वेळेस हे पुस्तक का बरं की म्हणजे जन्माला आलं. त्यांचं म्हणणं आहे की हार्मोनिक कन्व्हर्सेशन झाले त्या वर्षी, ह्युमॅनिटीचे मेजर शिफ्टिंग झाले. तर त्या इतक्या मोठ्या कॉस्मिक इव्हेंटसाठी सगळ्या ग्रहांवरचे, नक्षत्रांवरचे प्राणी या ठिकाणी
एकत्र आले. त्यांचं म्हणणं आहे जसं ख्रिसमस दिवाळीला आपण सगळे घरातले लोक एकत्र येतो त्याप्रमाणे एक्स्ट्रा टेरेटरीज ज्या असतात तर खूप संख्येने पृथ्वीवर आले या इव्हेंटसाठी. जो इव्हेंट झाला मी तो सांगितला ना तुम्हाला, हार्मोनिक कन्व्हर्शन आणि ह्युमॅनिटीचं मेजर शिफ्टिंग झालं असं याच्यात दिलेलं आहे. पृथ्वीवर कार्य करण्यासाठी सगळे मदत करण्यासाठी आले, पण सगळ्यांचे इंटेन्शन हे नव्हते. म्हणजे बरेचसे हायर बिंग आले, पण सगळ्यांचं इंटेन्शन हे नव्हतं. तर आतून एक इम्पल्स आला, त्यांना प्रेरणा आली. तर ती प्रेरणा आल्यामुळे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट सुरू झाले एकमेकांबद्दल. आणि मग ते बारबराला विचारल्यावर ती सांगते की मला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. जितक्या वेळा तिला हा प्रश्न विचारण्यात आला की तुला कसं काय होतंय, तर ते ती सांगते की तितक्याही वेळ तिला आतमध्ये खूप डीप मध्ये जायची इच्छा झाली. म्हणजे जसं डीप मेडिटेशन आपण करतो, तर प्रत्येक वेळेस तिला असं झालं जेव्हाही प्रश्न विचारला की काय होतंय तुला, काय चाललंय, तर ती प्रेरणा तिला आतमधून येत होती की खूप डीप जायचं आतमध्ये. अशा प्रकारे तिचं तर. आणि मग तिच्या फॅमिली बद्दल थोडंसं दिलंय, तर ते तितकं बघायची गरज नाही. तिचा एक हँडिकॅप भाऊ असतो आणि मग त्याचं कनेक्शन ते सांगतात की तू तुझ्या भावाशी कनेक्ट होते आणि तिचा संबंध नसतो त्याच्याशी जास्ती. पण मग तो भाऊ हँडिकॅप असल्याने तो तुमच्या कुटुंबासाठी एक ब्लेसिंग आहे असं ते तिला सांगतात. आणि मग ती ते शोधून काढते आणि कुंडलीचा अभ्यास करते, पत्रिकेचा वगैरे सगळं 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 ती करते. हे बाकी पण इतकं काही वाचायची आपल्याला गरज नाही. आणि मग त्याच्यानंतर तिने इंट्रोडक्शन लिहिलं या पुस्तकाची. तर ती भावाशी कॉन्टॅक्ट वगैरे होतो, काय काय होतं ते सगळं सोडून द्यायचं आपल्याला. तर त्याच्यानंतरची गोष्ट सांगितली त्यांनी की प्लिडियनशी कॉन्टॅक्ट मग तिचा वाढत गेला आणि तिला आता वाटायला लागले की मी ह्युमन बिईंग पेक्षा एक्स्ट्रा टेरेस्टरियल जास्त आहे, म्हणजे एलियन्स आपण असं म्हणतो, ईटी म्हणतात त्याला. तर बारबराने बरेच ऑडिओ व्हिडिओ वगैरे सगळे प्लिडियन्सचे चॅनलिंगद्वारे तिने स्वतःचे मग तयार केले. आणि ती त्यांना लव्ड वन मानते, म्हणजे प्रिय, आपलं सगळ्यात प्रिय जी व्यक्ती असते ती त्यांना प्लिडियन्सला मानत असते. आणि ती त्यांच्यासाठी नेहमी व्याकुळ होत असते. जसं जसं तिचा कॉन्टॅक्ट वाढत गेला तर ती म्हणते की ते माझे फ्रेंड्स आहेत आणि त्यांना नेहमी धन्यवाद देते की त्यांच्या थ्रू त्यांनी मला म्हणजे चॅनलाइज केलं, त्याद्वारे मी पुस्तकही लिहू शकली आणि हे सगळे अवेअरनेस मी सुरू केला लोकांमध्ये. तर त्यामुळे तिच्या जीवनात पण खूप जादूचा प्रभाव झाला. तिची एक मुलगी असते ती हरवलेली असते, ती पण तिला मिळते. अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. तर ह्या सगळ्या इंट्युशन आपल्यातच असतात असं ते म्हणतात. आणि तो आपण विश्वास ठेवायला पाहिजे, म्हणजे मिरॅकल्स होतात. तर मॅडम म्हणतातच की मिरॅक्युलस आपल्याला थिंकिंग करायचं आहे. दुसरा चॅप्टर याच्यात म्हणजे हे इंट्रोडक्शन होतं. आता पहिला चॅप्टर त्यांनी दिला आहे अम्बेसिडर थ्रू टाइम, म्हणजे काळाच्या किंवा वेळेच्या माध्यमाचे राजदूत असं त्यांनी नाव दिलंय. तर हे एक चॅनल पुस्तक आहे. हे सगळं आपण बघितलंच आतापर्यंत. बारबराने तिची बॉडी आणि आवाज त्याच्यासाठी उपयोगात आणला. तर ते प्लिडियन्स सुरुवातीला आपला इतिहास सांगतात की जे पूर्वज होते त्यांनी पृथ्वीवर जीवन आणले. त्यांचे जे पूर्वज होते म्हणजे बीजारोपण केले पृथ्वीवरती. जे मूळ प्लॅनर होते पृथ्वीचे ते आपलेच पूर्वज होते. त्यांनी पृथ्वीला खूप प्रेमाने क्रिएटिव्हली असं प्लॅन केलं होतं. त्यांनी ठरवलं होतं की अशी सुंदर पृथ्वी आपल्याला तयार करायची आणि आपली एनर्जी त्यांनी पृथ्वीला दिली. खरं म्हणजे काळ वास्तविक नाही असं त्यांनी इथे सांगितलं. तर इथे ते सांगतात की काळाची संकल्पना त्यांची वेगळी आपल्यापेक्षा. सगळे जे सत्य म्हणजे रियालिटी आहे एकाच वेळी अस्तित्वात असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतातच अस्तित्वात, आपण त्याला वेळेप्रमाणे म्हणजे जसं फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य भूत वगैरे अशा प्रकारे आपण त्यांना मानत असतो. ते म्हणतात की आपल्या भविष्यातून ते आले आहेत. तर भविष्यातून आले म्हणजे छोटं जे लहान बाळ जसं असतं ते जेव्हा आरशात बघतं तर त्याला जर असं वाटतं की आपण 40 वर्षाचे झालो आहेत, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे हे भविष्यातून आपल्या बेबी सेल्फला भेटायला आले आहेत. म्हणजे आपण बेबी सेल्फ आहोत आणि ते आपल्या भविष्यातून आपले पूर्वज म्हणून ते आलेले आहेत बघायसाठी, अशी ती संकल्पना त्यांची आहे. तर पृथ्वीवर खूप एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल एलियन्स अस्तित्वात आहे असं त्यांचं म्हणणं. कारण यावेळी परिवर्तनाचा काळ आहे सद्यस्थितीमध्ये, असं ते म्हणतात की सद्यस्थितीमध्ये खूप सारे एलियन्स आहेत. तर ते सेलिब्रेट करायला आले आहेत शिफ्टिंग.
जी शिफ्टिंग होणार आहे, परिवर्तन होणार आहे, त्याच्यासाठी ते सेलिब्रेट करायसाठी आले. थर्ड डायमेन्शनचे प्लॅनेट जो आहे थर्ड डायमेन्शन तो आता हलका होतोय, म्हणून त्यामुळे 4D आणि 5D कडे जात आहेत ते सगळेजण आपण हलके होऊन. तर असे कधीच बघितले नाही असं त्या तिचं म्हणणं असेल तर ते सांगतात की आपल्या शरीरातूनच 3D आणि 4Dचा प्रवास आपण करतो. हे मॅडम पण आपल्याला सांगतात की आपल्याला काही असं वेगळं वर उडून जायचंय किंवा शरीराच्या बाहेर जाऊन हे सगळं नाही करायचंय. आपल्या आतमध्येच ते असं असतं. तर याला ते असा एक वेगळा शो म्हणजे प्रोग्राम असं म्हणतात. त्याचे साक्षी म्हणून ते सगळे स्टार्स, गॅलेक्सी, नक्षत्राहून हे सगळे सिस्टीम वरून हे लोक आलेले आहेत. कारण आपल्या पृथ्वीच्या परिवर्तनाला मदत करण्यासाठी ते आले आहेत. इतकी मोठी शिफ्टिंग झाली आहे आता, म्हणजे सगळे लोक ध्यान मार्गाला लागले आहे. बरेच ज्ञान, माहिती, इन्फॉर्मेशन आता बाहेर यायला लागलेली आहे. कधी कोणाला माहित नव्हते अशा प्रकारचे ज्ञान पण आपल्याला आता मिळायला लागलेले आहे. आधी तर आपल्याला माहिती नव्हतं की पृथ्वीवर जीवन होतं म्हणून, पण आता कळले की बऱ्याच दुसऱ्या म्हणजे पृथ्वीवरच जीवन होतं असं आपल्याला माहिती फक्त, पण ते आता सांगतात की बऱ्याच सगळ्याच ग्रहांवरती जीवन आहे म्हणून. तिथले लोक आपल्याच सारखे नसून किड्यांप्रमाणे किंवा हाईटला कमी जास्ती, खूप हायटेड किंवा डोकं खूप मोठं किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जीवांच्या आकाराचे ते आहेत बुवा असं. तर हे आपली मदत करतायत कारण ते आपल्यात एक लहान बाळ बघतायत, म्हणजे त्यांचंच ते प्रतिबिंब लहानपणाचं आपल्यामध्ये बघताय असं त्यांचं म्हणणं आहे. जसं की एका छोट्या बाळाला पाण्याचा नाला असेल तर पार करायसाठी कसं की आपले आई वडील उचलून घेऊन जातात त्याचे, तशा प्रकारचं तुम्ही समजू शकतात की हे प्लिडियन आपल्यासाठी आता सगळं करतायत. म्हणजे ते आपल्याला मदत करायला आल्याचे थोडक्यामध्ये असं की ते मदतीसाठी आपल्याला आलेले आहेत. पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की आम्ही स्वतःची सुद्धा मदत करतोय, म्हणजे तुम्हाला मदत करता करता आम्ही स्वतःचं पण शिफ्टिंग करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला माहिती की आपण सर्व एकच आहोत, इंटरकनेक्टेड आहोत, वननेस मध्ये आहोत हे आपल्याला आता माहित झालंय. तर आपल्यासोबत ज्या काही घटना घडतायत त्याचा असर त्यांच्यावर पण होतो. म्हणजे ते आपले अँसेस्टर्स असल्यामुळे पूर्वज आहेत ना ते आपले. तर मग ज्या पण घटना आपल्यासोबत घडतायत त्याचा इफेक्ट त्यांच्यावर पण होतो असं ते म्हणतात. आपण जे वागतो, बोलतो, दुःखी होतो, आनंदी होतो, त्याचा इफेक्ट त्यांच्यावर होतो, इमोशनचा. आपल्या ज्या इमोशन्स असतात त्याचा त्यांना स्वतःला, कारण की विशाल ओपन करायचं आहे आणि त्याबरोबर त्यांना आपली पण उन्नती करायची म्हणजे आपल्या लोकांची. आणि आपल्या कॉन्शियसनेस मध्ये अजून क्रिएटिव्हिटी व फ्री विल हवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांना अजून असं सांगायचं आहे की तुम्हाला तुमची फ्री विल माहीत झाली पाहिजे आणि तुम्हाला काय करायचं ते पण समजलं पाहिजे. तुम्हाला जे हवे ते करण्यासाठी मुभा पाहिजे बुवा, म्हणजे फ्री विल म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला जे हवंय ते आपण करू शकतो, पण वाईट गोष्टी नाही. इथे त्यांनी क्लिअर केलं लगेच, म्हणजे कसं की आता मनमानी तुम्ही करू शकता, याला मारा त्याला हे करा वगैरे असं नाही त्यांचं म्हणणं. लव आणि लाईट सेंड करायचं आहे. ज्या एनर्जी सोबत आपल्याला राहावे वाटते ही फ्री विल, त्यांचं असं म्हणणं. इथे हा प्रश्न येतो की मदत करायला आले म्हणजे आपण कोण आहोत. तर मग आता ते जर आपल्याला मदत करायला आहे तर मग आपण कोण आहोत हा प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे असं ते म्हणतात. तर याचं उत्तर असं सांगतात की मी आत्मा आहे, शरीर आहे, मल्टी डायमेन्शनल बिईंग आहे. पण ते म्हणतात की तुम्ही सर्व लाईट फॅमिलीचे मेंबर आहे. लाईट फॅमिलीचे म्हणजे मेंबर म्हणजे प्रकाशाच्या कुटुंबाशी बिलॉंग करतात. प्रकाशाचं कुटुंब म्हणजे आता आपण लव्ह अँड लाईट जे सगळ्यांना स्प्रेड करून राहिलं होतं याचं कारणच ते आहे की आपण लाईट फॅमिलीचे मेंबर आहोत. म्हणून आपल्याला ही उपरती झाली आणि आपण कोण आहे ही शोधण्याची आपल्याला इच्छा का झाली बा, आणि ह्याच वेळेस का झाली जास्ती प्रमाणामध्ये. पूर्वी पण होतं हे सगळं, पण पूर्वी एवढं का नव्हतं त्याचं कारण ते सांगतात की लाईट म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, इन्फॉर्मेशन. हे तर आपल्याला आता सगळ्यांना माहितीच आहे. हे सर्व लाईट आहे, पण जे आपल्यापासून लपून ठेवले ते सर्व डार्कनेस आहे. ते पण त्यांनी आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की फॅमिली लाईटचे मेंबर आहात, त्यांच्यापर्यंतच हे पुस्तक पोहोचू शकतं जे फॅमिली लाईटचे मेंबर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जर ध्यान करताय, शिकवतायत कोणाला काही, आध्यात्मिक सेवा करतायत, सर्व हे सगळे लोक कोण आहेत, प्रकाशाचे मेंबर्स आहेत, फॅमिली ऑफ लाईटचे मेंबर आहेत. तर आपला पृथ्वीवर जन्म घेण्याचा हेतूच हा आहे की फक्त खाणे पिणे, मुलांना जन्म देणे, झोपणे किंवा
आपलं काय जे काही व्यवसाय आहे ते करणं हे नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की लाईट पसरवण्यासाठी आपण आलो आहोत. हायर लेवलच्या पर्पजसाठी आपण आलो आहोत. जेव्हा आपल्याला विचारण्यात येते की तुम्हाला कोणते कार्य करायचे आहेत, जेव्हा आपण येणार असतो त्यावेळेस जेव्हा विचारले जाते, तर आपण या संधीला न सोडण्याचा निर्णय तेव्हा घेतलेला असतो की काहीतरी कार्य करायला आपल्याला पृथ्वीवर जन्म घ्यायचा आहे. आणि जे प्रकाशाचे मेंबर आहे त्यांनी पुढे आले पाहिजे स्वतःहून पृथ्वीवर कार्य करण्यासाठी, कारण पृथ्वी हा एक चॅलेंजिंग ग्रह आहे. तर कर्म आणि लर्निंग याच्यावर खूप फास्ट होतं. म्हणून लोक का इतके ऋषीमुनी देव देवता का जन्म घेऊन राहिले, कारण या पृथ्वीवर जेव्हा तुम्ही जन्म घेता तर आपलं लर्निंग फास्ट होऊन आपण लवकर वरच्या मार्गाला जातो. तर त्यांचं म्हणणं आहे की पृथ्वीवरती खूप लवकर तुम्ही मुक्त होतात म्हणजे हे कार्य सगळं केलं की. तर ते इथे एक्झाम्पल सांगतात की मोजेस जूनचे एक प्रोफेट होते, त्यांना हायर डायमेन्शन मध्ये जाण्यास मनाई केली गेली. तर कारण त्यांना सांगितले की पृथ्वीवर जाऊन सेवा करून म्हणजे पृथ्वीवर जन्म घ्या, सेवा करा आणि मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर म्हणजे आपण किती भाग्यवान आहे आता मला आपल्याला असं हे म्हणजे आपण विचार करू शकतो की आपण कशासाठी आलो आहोत आणि काय करत बसलो आहोत. आणि आपण खरंच किती भाग्यवान आहे की हे महत्वाचं कार्य जे लाईट स्प्रेड करायचं आहे ते आपल्याकडनं होणार आहे. अशी ही पृथ्वीची जी महिमा सांगितली ते असेन्शन साठी सांगितली आहे. मग बाकी ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे बाकी ग्रहांवर असेन्शन होत नाही का, असं त्यांनी प्रश्न विचारला. पण पृथ्वीवर फास्ट होते असं त्यांचं म्हणणं होतं. आपणच हे ठरवून आलो आहोत की पृथ्वीवर यायचे आहे. तर मॅडम आपल्याला सांगतातच की आपलाच हा सोल प्लॅन असतो, आपण ठरवून आलेलो असतो की आपल्याला पृथ्वीवर येऊन काय काय करायचंय. आपण पृथ्वीवर असेच नाही आलो, तर एका असाइनमेंट साठी आलो आहोत. तर ते असाइनमेंट आहे पृथ्वीच्या 5D शिफ्टिंग मध्ये मदत करण्यासाठी आलो आहोत. आपण काही खूप मोठे कार्य करणार असे नाही, खूप मोठे कार्य करायला पाहिजे, खूप लोकांचा उद्धार असं वगैरे पण नाही. तुम्ही एक साधी जी घरातली बाई आहे ती स्वयंपाक जरी करते आणि आपल्या घरातल्या लोकांना त्याच्या थ्रू जी लव्ह अँड लाईट ती सेंड करते, ते पण तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे असं ते सांगतात. म्हणजे खाऊ घालणे हे पण मेंबर ऑफ लाईटचंच कार्य आहे असं ते सांगतात, कारण त्याद्वारे पण आपण सर्वांना प्रेम आणि प्रकाश पाठवतो. जर आपण आपल्या ओरिजिन मूळला समजून प्रश्न करायला लागलो की मी काय करतो आहे, मी काय आहे, म्हणजे काही असं सत्य आहे जे मला माहिती नाही पण आहे. बऱ्याच खरंच आपल्याला माहित नसतं. आपण जन्म घेतो, इतके वय होऊन जातं तरी आपल्याला समजत नाही की आपला पर्पज काय आहे पृथ्वीवर जन्म घेण्याचा. तर त्यांचं म्हणणं आहे की हे या पुस्तकाच्या द्वारे शब्द कल्पना जे आहेत ते कोड स्वरूपात तुम्हाला सांगण्यात येत आहे म्हणून काहीतरी ऍक्टिव्हेशन होईल ह्या कोडद्वारे तुमचे असं ते सांगतात. जसे की पासवर्ड असतो आपल्याला आपल्या याच्यामध्ये इन्सर्ट करायसाठी, तसे कोड प्लिडियन आपल्याला या पुस्तकातून सांगतील. ते आपल्याला आतापर्यंत म्हणजे त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला समजवण्याचा या सगळ्या गोष्टींच्या द्वारे बऱ्याच लोकांना. जसे आपण आधी काय होतो आणि असा कोणता एक क्षण होता त्याद्वारे आपल्याला आपण ध्यानाकडे अचानक आलो. आधी आपण आपल्याला माहितीच नव्हतं. जसे आपण ह्या विहंगमकडे वळलो किंवा ध्यान करायला लागलो त्याच्या आधी आपल्याला हे सगळं काहीच माहित नव्हतं, पण अचानक झालं की नाही, काहीतरी घटना घडते आपल्या जीवनात, दुःख येतं, काही होतं आणि आपण अचानक इकडे वळतो. तर त्यांचं म्हणणं तेच आहे की हे त्याचंच एक काम आहे की अचानक तुम्ही इकडे काय ऐकतात. जसं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की शबनम वीरमणी जी आहे लोकल सिंगर, ते गाणे ऐकून तिच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं शिफ्टिंग झालं तिचंच, म्हणजे अवेकन जे आपण म्हणतो, अवेकन होतो किंवा एनलायटन होतो, तर ते तिच्या गाण्यामुळे ती झाली. अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये घटना घडतात. तर त्यांचं म्हणणं आहे पुस्तकाद्वारे कोड देऊन आपल्याला जागृत करण्यासाठी ते मदत करायला आले आहे. सगळं तुमच्या आतच आहे. हे वाक्य इतकं महत्वाचं आहे की तुमच्या आतच सगळी उत्तरं आहेत. आम्हाला सांगायची गरजच नाही, पण ती सर्व आतमध्ये दबलेली आहे. किती जन्मांचे लेयर्स त्याच्यावर पडले. मॅडम हे वाक्य नेहमी सांगत असतं आपल्याला की खूप सारे लेयर्स पडलेले आहेत. तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला काही शब्द, काही संकल्पना या पुस्तकातून कोडद्वारे ते देतील. त्यामुळे आपण आपले फास्ट ऍक्टिव्हेशन होईल. ध्यान करण्याची कल्पना अचानक कशी जागृत झाली तुमच्या मनामध्ये, कोणी काही बोललं, मनाला टोचलं, घटना घडल्या काही जीवनामध्ये. जसे एक पुस्तक वाचन केल्यावर मला सारखे वाटायचे की की हे काही वेगळं आहे. ती सांगते बरं बरं. सगळे स्टार सीड कोण आहेत हे प्रश्न तिच्या मनात उद्भवतात.
तर या कोड ऍक्टिव्हेशनने आपल्या मागच्या जन्मांच्या पूर्वीच्या आठवणी जाग्या होतील. म्हणजे याच्यातले जे कोड काही काही दिले त्यांनी, त्याद्वारे त्याचे ऍक्टिव्हेशन होईल. मागच्या जन्मांमध्ये आपण कोण होतो, काय होतो. आतापर्यंत फक्त खाणे पिणे झोपणे हे आता आपण वाचलंच की त्याच्यामध्येच अडकलो मॅट्रिक्स मध्ये आपण. पण आता आपला सोल पर्पज वेगळा आहे. या पुस्तकाने आपल्याला समजलं की काहीतरी वेगळं ट्रिगर होणार आहे आणि त्याद्वारे आपण पुढे जाणार आहोत. तर या कोडशी आपण रेझोनेट होतो. स्मृती वापस येत आहेत. आपल्याला मिळालेले सोल गिफ्ट बाहेर यायला लागलेले आहेत. जसे कोणी कविता करायला लागलं आपल्याला माहितीच आहे की नूतन पवार मॅडम किती फास्ट कविता करायला लागल्या, मॅडम पण आपल्या. त्यानंतर लिखाण, कोणी लिखाणाची जी शैली आपली सगळ्यांची किती आता वेगळ्या लेवलला गेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या आयडिया क्रिएट होत आहेत. कोणी पेंटिंग करताय वगैरे वगैरे. तर त्यांचं म्हणणं आहे की हेच शिफ्टिंग सुरू झालंय तुमचं आता. या एवढ्याशा शरीरात संपूर्ण रेकॉर्ड्स आहेत आपल्या. पृथ्वीवरच्या स्मृती नाही, तर ज्या ज्या ग्रहांवर आपण जन्म घेतला, फक्त पृथ्वीवरच्या स्मृती नाही, मागच्या जन्मांच्या ज्या ज्या ग्रहांवर आपण जन्म घेतला आहे त्या सगळ्या आहेत. तर त्याला कमी लेखायचं नाही आपल्या शरीराला. म्हणून शरीरावरती प्रेम करायचं, त्याला रिस्पेक्ट द्यायचा, हे सगळं जे आपल्याला आता शिकवलं जात आहे त्याच्यासाठी. म्हणजे आपण क्रिएटर आहोतच हे माहितीच आहे आपल्याला. तर पर्पज साठी जागृतीची ही लाट आलेली आहे परिवर्तनाची, जी आपण आता म्हणतोय पृथ्वीचं शिफ्टिंग जे आहे. तर आनंदाने त्यासाठी स्वतःला समर्पित करायचे आहे. हा सोल पर्पज आपल्याला चारी बाजूने आता वेडायला लागलेला आहे. तर ही बार्बरा मर्सिनिया जी आहे ती प्लिडियन सोबत ऍडजस्ट करायला तिला 2 वर्ष लागले. कारण की इतकं सोपं नसतं ना की आपल्याला मेसेज येऊन राहिले, मेसेजेस कोणी आपल्याला काही सांगत आहे, आपली स्थिती मनस्थिती कशी झालेली आहे, हे सगळं ते एक विचित्र होतं. तर एकदा ती काही शारीरिक ऍक्टिव्हिटी करताना तिला जाणवले की प्लिडियन्सने तिला पूर्णपणे असे घेरलेलं आहे आजूबाजूने. असे फिलिंग तिला आले आणि अनकंडिशनल लवची फिलिंग तिला सगळ्यात जास्ती आली. म्हणून का सांगतायत की प्रेम आणि प्रकाश स्प्रेड करा, त्याच्यासाठी हे सगळं. जी कधी कधी आपल्याला ध्यानातून जाणवते पहा. प्रेमाचा पाझर फुटल्याची फिलिंग, जी जाणीव आपल्याला होते, तर ते त्याच्यासाठी म्हणतात की तुम्हाला मदतीची गरज आहे तेवढी आम्हाला पण तुमची आहे. तुम्हाला जशी मदतीची गरज आहे तशीच आम्हाला पण आहे. म्हणून ते अनकंडिशन लव जे आतमधून आपल्याला ध्यानाच्या द्वारे येतं ते त्याच्याचमुळे येतं की त्यांना पण त्याची गरज आहे, आपल्याला पण. जसं सद्भाव, हार्मनी, नंतर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या पृथ्वीवर राहतील आणि त्याची काळजी घेतील. मूलतः म्हणजे आपण एक रिस्पॉन्सिबल पर्सन बनलो आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं. म्हणजे प्रेमाने, नंतर क्रिएटिव्हिटीने काही कार्य आपल्याला करायचे आहे. आपण तिच्या तिला रिव्हॉल्व करण्यासाठी पृथ्वीला आपण आलो आहोत असं त्यांचं म्हणणं. त्यासाठी पण स्वतःला पूर्ण बनवलं पाहिजे. कारण आपण इंटर कनेक्टेड आहोत, वननेस मध्ये आहोत, हे सगळं आता आपल्याला माहिती आहे. तर एकमेकांशी जसा तारकांचा पुंज एक दुसऱ्याशी जोडलेला असतो तसे आपण इंटरकनेक्टेड आहोत. म्हणून ते नक्षत्र जे तारकांचे पुंज असतात त्याचं ते त्यांनी उदाहरण दिलंय त्याच्यासाठी. ते म्हणतात तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचे आहे, तर तुम्ही सुद्धा अशा प्लॅनेट गॅलेक्सीना सीड करा. म्हणजे केवढी प्रचंड शक्ती आपल्यामध्ये ते आपल्याला दाखवून देत आहे की तुम्ही असे प्लॅनेट सीड करू शकता, बीजारोपण करू शकतो आपण अशा प्रकारे. तर तुम्ही सुद्धा असे प्लॅनेट आणि गॅलेक्सीना सीड करा. जसे आई वडिलांचे लहान बाळ असतात त्याप्रमाणे तुम्ही हायर मास्टर बनून एक प्लॅनेटला जन्म देऊ शकतात. म्हणजे त्यांनी आपल्यातली शक्ती ओळखली, पण आपण अजून त्या लेअर मध्ये मॅट्रिक्स मध्ये फसलेलो आहे. तर ते आपल्याला जागृत करायला आलेले आहेत. बीजारोपण करायचे आहे तुम्हाला खूप प्रेमाने. तुम्ही जीवन तयार करू शकता आणि ते करा. पृथ्वीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या आतमध्येच, तुमच्या शरीरामध्येच आहे, तिला ऍक्टिव्हेट करा. या पुस्तकातल्या जे कोड दिलेले आहेत त्याने ऍक्टिव्हेशन होईल. पृथ्वीचे बरेच स्टेजेस बघितले आहे, जसे ब्रांज एज, आयरन एज, इन्फॉर्मेशन एज, आता एज ऑफ लाईट सुरू झालंय. तर अशा प्रकारे ही जी एजची परंपरा आहे त्याच्यामध्ये एज ऑफ लाईट आता आलंय. प्रकाश ह्याच्या एज ऑफ लाईट कडे
जाण्याचा हा आपला मार्ग आहे. जसजसे आपले इव्हॉल्युशन होईल, ती पूर्ण मेमरी आपल्या सिस्टीम मध्ये आहे. इव्हॉल्युशन होण्यासाठी जे जे इन्फॉर्मेशन आपल्याला लागते तर त्याची मेमरी आपल्या आतमध्येच आहे असं म्हणतात. की अशा प्रकारे आपले इव्हॉल्युशन होऊ शकेल, हे सगळं आपल्या आतमध्ये म्हणजे सेव्ह केलेलं आहे. डायमेन्शन शिफ्टिंग होत आहे ते आपण एक्सपिरियन्स करत आहोत, अनुभवत आहोत. आता आपल्या सगळ्यांना किती सारे अनुभव येतात ते त्याच्यावरच आपल्याला कळू शकतं. आपण स्वतः या अनुभवाची निवड केलेली आहे. इथे येऊन त्याला फेस करून जगणे हे पण खूप महत्वाचे आहे. मग आपण हे दुसऱ्यांना शिकवू शकतो. जसे प्लिडियन म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी या करिअरची निवड केली आहे. त्यांनी आपल्याला इथे प्लॅन केलेला आहे की तुम्ही प्रकाश पसरवा सगळीकडे. आणि ही एक करिअर करिअर म्हणतात ते. कारण जनरली करिअर हा शब्द आपल्याला जास्त फॅमिलियर असल्यामुळे त्यांनी करिअर असं म्हटलेलं आहे. की तुम्ही लोकांना इन्स्पायर करा. आता आपल्या पॉझिटिव्ह वर्ड्स आणि थिंकिंग चे खूपच हायर लेवलचे महत्व आहे. मॅडम नेहमी सांगता की विचारांमध्ये तुम्ही काय विचार करता ते बघा, आणि पॉझिटिव्ह वर्ड्स शब्द जपून वापरायचे ते पण महत्वाचे आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्याद्वारे तुम्ही हे कार्य करू शकता, लोकांना इन्स्पायर करू. तेव्हा आपण लाईट स्प्रेड करतोय ही फिलिंग्स ठेवायची आपल्यामध्ये. त्यामुळे पृथ्वीवर प्रकाशाचे प्रमाण वाढलेले आहे. आपणच मेंबर आहोत लाईट फॅमिलीचे. आणि ते अजून सांगतात की लाईटला धरून जमा करायला शिका. म्हणजेच लाईट क्वेश्चन आपल्या शरीरामध्ये होल्ड करून ठेवायचे आणि मग त्याला स्प्रेड करायचं. जे मॅडम नेहमीच सांगतात की लाईट क्वेश्चन वाढण्यासाठी आपल्याला कसे ध्यान करायचे वेगवेगळ्या प्रकाराचे. या लाईटला स्वतःच्या शरीरात धारण करणे शिकावे लागेल तुम्हाला. म्हणजेच लाईट बॉडी ऍक्टिव्हेशन असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे लाईट क्वेश्चन वाढवायचंय. आणि हा महत्वाचा मेसेज त्यांनी याच्यामध्ये दिलाय. आता हा दुसरा चॅप्टर आहे ऑन प्राईम क्रिएटर जर्नी. म्हणजे जे मुख्य सृष्टीकर्ता होते त्यांचा प्रवास काय होता तो. तर आपण बऱ्याच नावांनी त्या एनर्जीला ओळखतो, जिथे आपल्याला ज्यांनी आपल्याला क्रिएट केलेलं आहे. तर वेगळे वेगळे नाव आपण देतो. प्लिडियन म्हणतात की प्राईम क्रिएटर असे ते त्यांना म्हणतात. प्लिडियन्स आहेत ते त्यांना प्राईम क्रिएटर म्हणतात. म्हणजे जे मुख्य आपल्याला आपले जन्मदाते आहे त्याला आपण एनर्जीच्या वेगवेगळ्या नावांनी आपण ओळखत असतो, पण प्लिडियन्स त्यांना प्राईम क्रिएटर असं म्हणतात, मुख्य निर्माता असं म्हणतात. ते सांगतात जी मानव एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. म्हणजे जी मानवता आपण म्हणतो, मनुष्य शरीर जे आपण म्हणतो तो एक एक्सपेरिमेंट केलेला आहे असं ते म्हणतात. प्रयोग केलेला आहे आपल्यावरती. म्हणजे आपल्याला प्रयोगाद्वारे इथे आणलेला आहे. प्रयोग आहे तो आपल्यासाठी. म्हणजे आपल्याद्वारे ते प्रयोग करून बघत आहे. पूर्वी गॅलेक्सी मधील प्रत्येक गोष्ट एक्सपेरिमेंटच आहे. या गॅलेक्सीमध्ये पूर्ण सगळ्या गॅलेक्सी जेवढ्या आहे तर त्या सगळ्या गॅलेक्सी मधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या एक एक्सपेरिमेंट केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मानव प्राणी सुद्धा एक एक्सपेरिमेंट आहे. मुख्य निर्माता क्रिएटर एक ऊर्जा आहे. एक ऊर्जा होती मुख्य, जी निर्माता होती क्रिएटर, तिने हे सर्व क्रिएट केलं. तर ते सांगतात या पुस्तकाद्वारे सांगतात चॅनलिंगच्या द्वारे की मुख्य सृष्टीकर्त्याने सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी आपल्या किरणांना आपल्या आतून स्प्रेड केलं. जो मुख्य सृष्टीकर्ता होता म्हणजे एक गॉड होता. म्हणजे जे आपण असं म्हणतो की मूळ जे होतं, आत्मस्वरूप जे होतं, त्याला बहु होण्याची इच्छा झाली आणि मग तो आपल्यातूनच त्याने सगळं उत्पन्न केलं. तशा प्रकारची कन्सेप्ट सांगतात ते इथे आपल्याला की आपल्या किरणांनी आपल्या आतून त्याला स्प्रेड केलं, बाहेर पाठवलं सगळीकडे. सूर्य किरणांप्रमाणे तसे किरण नाही, हे लक्षात घ्यायचं इथे. हा, तर त्यांनी त्याच्या संपूर्ण क्षमता म्हणजे पॉवर्स त्यांच्यामध्ये ज्या होत्या त्या किरणांना दिल्या. त्या सगळ्या किरणांना त्यांनी त्या पॉवर दिल्या. त्याच्यामध्ये जी क्षमता होती ती पूर्ण क्षमता, तेवढीच क्षमता त्यांनी त्यांना दिली. आणि त्या किरणांनाच क्रिएटर गॉड्स असे त्यांनी नाव दिले. मग म्हणजे एक प्राईम क्रिएटर म्हणजे एक मुख्य निर्माता. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण आहे समजण्यासाठी, पण हा चॅप्टर वाचणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे पुढचे चॅप्टर तुम्हाला सोपे जातील समजायला. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक प्राईम क्रिएटर गॉड होता, म्हणजे एक मुख्य शक्ती होती. तिच्याद्वारे तिने आपली सगळी क्षमता किरणांच्या द्वारे ज्यामध्ये पाठवली त्यांना त्यांनी क्रिएटर गॉड्स असं नाव दिलं. म्हणजे जितके किरण सगळीकडे पसरले आहेत त्या सगळ्यांमध्ये तेवढी क्षमता होती, त्यांना क्रिएटर गॉड्स त्यांनी नाव दिलं. जे किरण आहेत जी त्यांनी पाठवली सगळीकडे, त्या किरणांना त्यांनी सांगितले की संपूर्ण ब्रह्मांडाला एक्सप्लोअर करून वापस या.
म्हणजे सगळीकडे तो प्रकाश आणि ती जी क्षमता आहे ती पाठवून पुन्हा तुम्ही वापस या. तर यांना, या किरणांना क्रिएटर गॉड्स असं त्यांनी नाव दिलं. ह्युमॅनिटी, मानवाचा जो गॉड, देव, म्हणजे जी आपली जे मनुष्य प्राण्याची जी देवाची कन्सेप्ट आहे, आपण जी म्हणतो संकल्पना आहे, तो जरा इथे आपल्याला चेंज करायचा आहे. म्हणजे मनुष्य शरीरामध्ये राम आहे, विष्णू आहे, कृष्ण आहे, आपण जी जी देवता आपण म्हणतो, तर इथे ती कन्सेप्ट नाहीये, ती वेगळी कन्सेप्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. तर इथे त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या देवाच्या बाबतीतल्या संकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. तुम्ही ज्या प्रकारे थिंकिंग कराल की अशा प्रकारे मला देवाचं दर्शन झालं पाहिजे किंवा काय, तुम्ही स्वतःलाच मानाल तर तुम्ही स्वतःमध्येच पाहाल. बाहेर समजाल एखाद्या मूर्तीमध्ये किंवा हे जे आतापर्यंत आपल्याला गोष्टी माहिती आहे त्याच्यामधले जे देव देवता आपण म्हणतो, तर तुम्ही त्याप्रमाणे, त्यामुळे प्रत्येकाची कन्सेप्ट वेगळी, म्हणून ते इथे म्हणता की इथे तुम्ही समजून घ्या की काय म्हणायचं आहे. पूर्ण प्रत्येकाचे वेगळे असतात. आपण या पुस्तकाच्या एनर्जीला रेझोनेट करतो, तर आपण समजू शकतो की एक प्राईम मुख्य निर्माता, म्हणजे जे ह्या याच्याशी कनेक्ट होतील या पुस्तकाशी, त्यांना ही कन्सेप्ट समजेल. आता आपल्याला समजू शकते, कारण की आता आपण याच्यामध्ये पुष्कळ हे माहिती झालेलं आहे आणि मॅडम वेळोवेळी आपल्याला समजून सांगत असतात. तर एक मुख्य गॉड असतो, प्राईम क्रिएटर आहे. त्याला जे वाटत असते, जे हवं असते, तो क्रिएट करत असतो. त्याचबरोबर जे क्रिएटर गॉड्स, जे किरण त्याने सोडले, त्याला आपण क्रिएटर गॉड्स नाव दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये पण तेवढीच क्षमता आहे, त्याच्या इतकीच, असं त्यांचं म्हणणं, की जे हवे ते क्रिएट करू शकतात, ते सुद्धा सगळं क्रिएट करू शकता. त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. प्राईम क्रिएटरकडे परत घेऊन या, म्हणजे सगळं अनुभवून या. जे किरण सोडले त्यांना क्रिएटर गॉड म्हटले. तुम्हाला जे हवंय ते सगळं शिकून घ्या, जे सगळं तुम्हाला हवंय ते मिळवून घ्या आणि वापस या, असं त्यांचं म्हणणं आहे. तर इथे ही कन्सेप्ट अशी आहे. अशा प्रकारे त्यांनी क्रिएटर गॉड्सला ना क्रिएट केलं, म्हणजे त्या मुख्य प्राईम क्रिएटरने अशा सगळ्या किरणांच्या द्वारे हे क्रिएटर गॉड निर्माण केले. आता ही जी पृथ्वी आहे ती फक्त एक विचार प्रवाह होता. त्यांचं एक थिंकिंग होतं क्रिएटर गॉड्सचं, की एक पृथ्वी अशी आपल्याला निर्माण करायची, म्हणजे तो एक थॉट होता, विचार होता फक्त. तर क्रिएटर गॉड्सच्या मनात, बुद्धीत हा विचार होता त्यांच्या, पण त्यांनी तिला बनवलं, पण त्यांनी बरोबर क्रिएट केलं, नुसतं विचार म्हणून नाही ठेवलं, तिला तयार केलं, मग म्हणजेच तिला क्रिएट केलं. तर ती एक प्रॉपर्टी समजून, जसे आपली प्रॉपर्टी असते, आपलं घर असतं, मालमत्ता, शेती, जे काय असतं त्याला आपण प्रॉपर्टी समजतो. तर अशा प्रकारे ती एक प्रॉपर्टी समजून बऱ्याच क्रिएटर गॉड्सची नजर तिच्यावर होती. असे खूप सारे क्रिएटर गॉड निर्माण झाले होते. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होते की ही आपल्या मालकीत असावी, आपण हिच्यावर कंट्रोल करावं. तर त्यांनी पण त्यांनी पृथ्वीला एक विशिष्ट हेतूसाठी, स्पेसिफिक पर्पज साठी त्यांनी बनवलं होतं. तो हेतू म्हणजे इंटर गॅलेक्टिक एक्सचेंज सिस्टीम साठी त्यांनी तिला बनवलं होतं. म्हणजे सगळ्या गॅलेक्सीज वरून लोक येतील, आपले ज्ञान, जे नॉलेज आहे प्रत्येकाकडे, ते एकमेकांना शेअर करतील. म्हणजे सगळे आपापल्या गॅलेक्सीज वरून नॉलेज कलेक्ट करून त्याला फ्रिक्वेन्सीच्या रूपामध्ये स्टोअर करतील, स्पंदनांच्या रूपामध्ये असं एका ठिकाणी स्टोअर करतील. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, की पृथ्वी याच्यासाठी तयार केली की सगळ्या गॅलेक्सीवरचे जितके पण लोक असतील ते येतील, जे गॉड्स असतील, क्रिएटर हायर बिंग्स असतील, ते एका ठिकाणी जमतील आणि त्यांच्यामध्ये जे नॉलेज आहे, वेगळे वेगळ्या प्रत्येकामध्ये नॉलेज, ते एक्सचेंज करतील आणि व्हायब्रेशनच्या रूपामध्ये, फ्रिक्वेन्सीच्या रूपामध्ये ते फॉर्म त्याचा तयार करून स्टोअर करून ठेवतील, जमा करून ठेवतील. यालाच आपण ते लोक म्हणतात की लिव्हिंग लायब्ररी असं म्हणू शकतो. लिव्हिंग लायब्ररी म्हणजे सगळे मास्टर जेवढे असतील त्यांच्या इन्फॉर्मेशन स्टोअर करून स्पंदनाच्या द्वारे सगळीकडे सगळ्यांमध्ये ते स्प्रेड कर, अशा प्रकारची त्यांची इच्छा होती आणि ती कन्सेप्ट होती. तर पृथ्वी ही सगळ्यांसाठी एक योग्य जागा ठरवली होती त्यांनी, असे त्यांना वाटले, म्हणून तिला प्राईम प्रॉपर्टी असं त्यांनी नाव दिलं. म्हणजे मुख्य मालमत्ता, की सगळ्यांच्या दृष्टीने ही योग्य आहे, बघ जे पण येतील ते आपलं नॉलेज इथे स्टोअर करून फ्रिक्वेन्सीच्या रूपात ठेवतील. ही कन्सेप्ट पहा किती मोठी आणि महत्वाची आहे खरं म्हणजे. म्हणून तिला प्राईम प्रॉपर्टी असं त्यांनी सांगितलं. ही गोष्ट जवळजवळ 5 लाख वर्षापूर्वीची असं ते सांगतात, प्लिडियन सांगतात. आता जसं प्लेडियन सांगतात तसं याच्यात दिलेलं आहे. कोणत्या सिव्हिलायझेशनची ही गोष्ट आहे हे आपण जाणत नाही, आपण हे म्हणजे नाही विचार करू शकत. जर आपण
एन्शंट सिव्हिलायझेशन समजू शकतो तर अटलांटिस सिव्हिलायझेशन, लेमुरिया, हे सगळं आता मॅडमने घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, ज्याच्याबद्दल आपण फक्त स्टोरीज ऐकलेल्या आहोत. आपण नावं ऐकली आहे यांची. पण प्लिडियन म्हणतात की ही सिव्हिलायझेशनची गोष्ट नाही. आम्ही जे सांगतोय ते या मॉडर्न सिव्हिलायझेशन्स आहेत. त्याचाच त्याच्या पण पूर्वीच्या, खूप पूर्वी सुद्धा महान सिव्हिलायझेशन होत्या. खूप म्हणजे आधीपासून आपल्याला काही त्याची एवढी माहिती नाहीये. खूप सिव्हिलायझेशन होत्या, त्यांच्या जवळ पण खूप क्षमता म्हणजे पॉवर्स होत्या. त्याद्वारे ते काहीही करू शकत होते. म्हणजे ही गोष्ट खूप सांगतात इथे त्यांनी जे सांगितलं 5 लाख वर्षापूर्वी. तर ही सिव्हिलायझेशन आपल्या खाली पोलर आईस असं जे म्हणतो आपण, बर्फ ची अशी टोपी होती. त्याच्यामध्ये अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली ती दबून गेली होती ही सिव्हिलायझेशन. या सिव्हिलायझेशन ज्या होत्या त्यांनी सांगितलं त्या त्याच्या खाली दबल्या. तर प्लिडियन आपल्याला त्या इतिहास सांगता आणि त्याची ओळख करून देत आहेत की इतिहास आपण खूप ठिकाणी वाचला आहे, पण प्लिडियनच्या इतिहासाची नव्याने आपल्याला ओळख करून देत आहेत, तो आपण कधीच ऐकला नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे ऐकल्यावर आपल्या मनात ही भावना, फिलिंग येते का आपण खूप एन्शंट आहोत. तर हा मेसेज ते आपल्या सारख्यांसाठी सांगत आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही हे वाचाल किंवा हा इतिहास तुम्हाला कळेल तर तुम्हाला म्हणजे असं वाटेल का, फिलिंग्स येतील का तुमच्या मनात की आपण खूप पुरातन आहोत, एन्शंट आहोत असं. असं जर आलं तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे बा, म्हणजे तुम्ही त्यातलेच आहात असं. म्हणजे जे किरण त्या गॉडने सोडले होते त्याच्यातलेच आपण आहोत. या लिव्हिंग लायब्ररीमध्ये येऊन सगळ्या गॅलेक्सीचे मास्टर आपले ज्ञान कॉन्ट्रीब्युट करतायत, जे त्यांनी शिकले किंवा म्हणजे त्यांनी त्याचं ज्ञानाचं योगदान केलं. सगळ्यांनी येऊन तिथे त्यांच्या जवळ असलेले जेवढे नॉलेज होतं ते त्यांनी तिथे दिलं. त्याचबरोबर या पृथ्वीवर राहण्यासाठी त्यांनी मानवाला पण निर्माण केलं. मग या पृथ्वीच नुसती निर्माण करून उपयोग नाही, म्हणून मग त्यांनी ते एक निर्मिती केली माणसाची. मनुष्यामध्ये कोणते जीन्स जनुक त्यांनी टाकले, जीन्स आपल्याला माहिती आहे. जसे आपल्या शरीरात आपल्या आईवडिलांचे जनुक असतात, जीन्स असतात, तसे या सर्व गॅलेक्सी मधून आलेल्या मास्टरनी या निर्माण केलेल्या मनुष्याला आपली जनुक म्हणजे डीएनए प्रदान केली, कॉन्ट्रीब्युट केली. म्हणजेच त्याच्यात हातभार लावला व त्यांची रचना केली, मनुष्याची निर्मिती त्यांनी केली. जसं आता माझा जन्म झालाय तर माझ्या आई वडिलांचे, मामा मावशींचे, आजी आजोबांचे जे जीन्स आपल्यामध्ये येतात, तसेच जीन्स आपले जे ओरिजिन गॉड आहेत त्या गॉड्सचे जीन्स त्यांनी आपल्यामध्ये टाकले. मनुष्याची निर्मिती केली त्यावेळेस कोणत्या रूपामध्ये टाकले, डीएनएच्या रूपामध्ये. तर त्यांनी ते सांगितलं की अशा प्रकारे त्या मानवाची रचना करण्यात आली. त्या मनुष्यामध्ये काय क्षमता, पॉवर असतील, ज्याला सर्व गॅलेक्सी जे आहेत मास्टर्स आपल्या ज्यांनी डीएनए दिला, म्हणजे आपल्यामध्ये किती पॉवर्स आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. म्हणजे त्यांचे डीएनए आपल्यामध्ये होते. त्यांचा डीएनए एक म्हणजे जीवशास्त्रीय, बायोलॉजिकल हा शब्द आहे. यात आपली संपूर्ण माहिती असते. आपल्या केसांपासून शरीराचा आकार, आता डीएनए काय ते सगळ्यांना माहिती, कुठे कुठे असतात ते पण माहिती, केसांमध्ये, नखांमध्ये, हाडांमध्ये, आकार, डोळ्याचा रंग, अशा प्रकारे सगळ्या प्रकारची माहिती डीएनए मध्ये कोडच्या रूपामध्ये असते. डीएनए आपल्या शरीराचा एक सेल मध्ये असतो. अशा नव्या मनुष्याचे रोपण, सीडिंग त्यांनी केलं, कारण हे सर्व मास्टर जेनेटिकचे मास्टर होते. जेनेटिक म्हणजे जीवाणूशास्त्रज्ञ, आपण अशा प्रकारे त्यांना म्हणतो. जनुकाचे, जनुको म्हणतो ना, जीन्सचे. जनुकाच्या द्वारे आपल्या माता पित्यांच्या द्वारे जे मिळतं त्यांना जेनेटिक आपण म्हणतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. ते जेनेटिक सोबतच खेळत असतात. क्रिएटर गॉड्स हे सगळे मास्टर्स जेनेटिक्सचे मास्टर होते. कुठून कोणते मॉलिक्यूल घ्यायचे, परमाणू किंवा अणू जे काय आपल्याला घ्यायचे, त्यांना कुठे बांधायचे, त्याच्यात काय काय करायचे, त्याच्याद्वारे ते एक्सप्रेस होतील हे त्यांना सगळं माहित होतं. मग त्याचे ते मास्टर होते. त्याप्रमाणे प्राईम क्रिएटरने प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्शियसनेस टाकली, म्हणजे चेतना भरली, म्हणजे रोपण केली. भरली नाही म्हणू शकणार आपण, त्याचं रोपण केलं, पेरलं म्हणतो ना. तर जे प्राईम क्रिएटर मध्ये चेतना आहे तीच त्याने आपल्याला सुद्धा दिलेली आहे. किती महत्वाचं वाक्य बघा तुम्ही, की जो मुख्य गॉड आहे त्याच्यात जेवढी क्षमता, त्याची चेतना तीच आपल्यामध्ये, पण आपण
विसरून गेलं सगळ्या लेयर्समुळे. तर यालाच आपण उपनिषदांचे महावाक्य पण असं म्हणू शकतो, की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे तोच जो ब्रह्म आहे तत्व, तोच आपण आहोत. तत्वमसी वगैरे महावाक्य आपण बघितले उपनिषदांमध्ये, असं म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ की तीच चेतना आपण आहोत. म्हणजे तेच, तो जो आहे तो. म्हणून जे मॅडम 100 वेळा आपल्याला 1000 वेळा सांगत असतात की आपणच सगळं आहोत, आपल्यामध्येच सगळं ज्ञान आहे, सगळं आपणच आहोत. लाईट बिंग पण आपणच आहोत, नंतर स्टार सीड आपण आहोत, आताच मॅडमने सांगितलं. सगळं सगळं एंजल पण आपणच आहोत. तर त्याच्या मागचं हे कारण आहे. तर अशा या मनुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डीएनए होता. त्याला लाईट एन्कोडेड फिलामेंट असं जे म्हणतो, म्हणजे प्रकाशाच्या तारा आपण त्याच्यामध्ये असतात बुवा, त्याच्या डीएनए मध्ये, हे आपण म्हणू शकतो. असा 12 तारांचा डीएनए होता, आता तो 2च राहिला वगैरे, हे सगळं माहिती आहे आपल्याला. आता ते काही वाचायची गरज नाही. 3 लाख वर्षापूर्वी त्याच्यासाठी भांडणं सुरू झाली की या पृथ्वीवर कोण राज्य करेल, म्हणजे पृथ्वीला कोण कंट्रोल करेल. असे अवकाशात जोरात भांडणं सुरू झाली. सगळे हे जे जे क्रिएटर गॉड्स होते, नवीन क्रिएट झालेले होते, तर त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. त्यासाठी रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा वापर केला गेला असं ते म्हणतात. त्यामुळे पृथ्वीचा बराच भाग डॅमेज झाला. या अशा भांडणांमुळे युद्ध वगैरे झाले असतील त्याच्यामुळे. पण त्यात काही नवीन क्रिएटर गॉड्स जिंकले. नवीन क्रिएटर गॉड्स जिंकले म्हणजे जे मुख्य प्राइम क्रिएटर गॉड होता, त्यांनी ज्या किरण पाठवले त्याच्यामुळे सगळे क्रिएटर गॉड्स बरेचसे निर्माण झाले. तर त्यांच्यामध्ये भांडणं झाले. त्याच्यामध्ये काही विशिष्ट लोक जिंकले, त्यांना आपण नवीन क्रिएटर गॉड हा शब्द वापरायचा. तर पूर्ण पुस्तकामध्ये तेच येईल की नवीन क्रिएटर गॉड, प्राइम क्रिएटर म्हणजे जे जुने एन्शंट, ते हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणून मी जरा डिटेलमध्ये हा एपिसोड वाचते. तर त्यांचं म्हणणं आहे की मूळ प्लॅनर्स जे होते, की ज्यांनी म्हटले होते की अशा छान पृथ्वीची निर्मिती करू, एक सुंदर आणि प्रचंड क्षमता असलेल्या मानवाची आपण निर्मिती करू, त्यांनी आपल्या निर्मितीसाठी स्वतःचा डीएनए दिला होता. तर ते क्रिएटर गॉड नाही, जे मुख्य होते ते नाही जिंकले. तर हे कोण जिंकले, काही नवीन क्रिएटर्स होते, ते जिंकले आणि त्यांनी पृथ्वीला ताब्यात घेतलं. तर हे जरा वेगळे क्रिएटर गॉड्स होते. त्यांनी विचार केला की प्राईम म्हणजे मुख्य निर्माता स्वतःला कशा प्रकारे अजून एक्सपांड, विस्तृत करतो आहे आणि सस्टेन करतोय, म्हणजे टिकून ठेवतोय स्वतःला. मग आपण जर हे सगळं नुकसान केलं, त्रास दिला, असं झालं तसं झालं, तरी पण तो स्वतःला कसं सस्टेन आणि टिकून ठेवतो ते त्यांना बघायचं होतं. तर त्यांनी त्यांच्या अशा लक्षात आलं की कॉन्शियसनेस खूप गरजेचं आहे सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे चेतना महत्वाची आहे. चेतना ही प्रत्येकातच आहे, तर याचे काय इतके महत्व आहे बुवा, असं ते म्हणाले. तर त्यांना लक्षात आलं की कॉन्शियसनेस यांचे अन्न आहे. जे प्राइम गॉड होते ना, मुख्य गॉड, त्यांचे जे अन्न आहे, म्हणजे जे चांगले पण गॉड निर्माण झाले आणि वाईट पण, की जे डिस्ट्रक्शन साठी आले, त्रास देण्यासाठी आले, वाईट गोष्टींसाठी आले, आणि जे चांगले होते ते चांगल्यासाठी पण आले. तर त्यांचं जे चांगल्या लोकांचं जे अन्न आहे ते काय होतं, चेतना. अन्न म्हणजे फूड म्हणू शकतो, की ज्याच्यामुळे ते जिवंत राहतात. जसे आपण अन्न खातो तसे त्यांचे चैतन्य हे अन्न होते. तसेच हे क्रिएटर गॉड्स आपल्या कॉन्शियसनेसला म्हणजे कंझ्युम करतात, म्हणजे खर्च करतात, उपभोगतात, त्याला खात म्हणजे ग्रहण पण करतात आणि त्याचा उपयोग पण करतात. त्यांचं जेवण ती आपली चेतना आहे असं त्यांना समजलं. या चेतनेमध्ये एक चांगला गुणधर्म आहे की त्यात आपण स्पंदन निर्माण करू शकतो, कोणत्याही फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट होऊ शकतो. तर कोणती फ्रिक्वेन्सी मध्ये पण असलो, जसं भीती, दुःख, प्रेम, जे काही आहे एनलाइटनमेंट पर्यंत सुद्धा च्या फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा ही ती स्पंदित होत असते. तर नवीन क्रिएटर गॉडचे जे अन्न होते, तर नवीन क्रिएटर गॉडचे अन्न जे आहे ते वेगळ्या प्रकारचे अन्न आहे. तर ते अन्न आहे केऑस. केऑस म्हणजे गोंधळ, अनागोंदी, आपल्याला माहितीच आहे त्याचा अर्थ. जसं भीती, सगळ्यात महत्वाचं, भीती त्यांनी क्रिएट करायला सुरुवात केली. भीतीचे साम्राज्य त्यांनी पसरवायला सुरुवात केलं. आणि एन्झायटीचे अटॅक्स वगैरे हे त्यांचं जेवण होतं. जे खराब क्रिएटर गॉड होते, ज्यांनी पृथ्वीला कॅप्चर करून ठेवलं, कंट्रोलमध्ये ठेवलं, तर त्यांचं हे जेवण होतं. केऑस, एन्झायटी वगैरे वगैरे वगैरे, भीती. आणि जे खरे चांगले क्रिएटर गॉड होते त्यांचं जे अन्न होतं ते आपण बघितलं, चैतन्य, कॉन्शियसनेस. तर आधीच्या क्रिएटर गॉडचे जे भोजन होते ते प्रेम, सद्भाव. तर जे त्यांना खायचे आहे तेच ते क्रिएट करायचे. म्हणजे जर त्यांनी प्रेम आणि
सद्भाव वगैरे वगैरे सगळीकडे पसरवायचा आहे त्यांना, तर मग तेच अन्न त्यांचं होऊ शकतं. जे आपण खाऊ तेच निर्माण होईल, म्हणजे जे आपण करू तेच पुन्हा आपल्याकडे वापस येतं, हे आपल्याला माहिती कन्सेप्ट. तर अशा प्रकारे त्यांनी ते आणि यांचं अन्न होतं हे असं भीती वगैरे सगळं. जसं डीएनए चे 12 स्टँड आहेत तसे आपले 12 चक्र आहेत. इथे ते महत्वाची गोष्ट सांगता बघा. 7 शरीरामध्ये, 5 त्याच्या बाहेर. तर आपले डीएनए चे स्टँड आपल्या चक्रांशी कॉरस्पॉन्ड करतात, म्हणजे जुळवून घेत असतात. त्यामुळे जर आपले पूर्ण चक्र ओपन झाले तर सगळीकडे आपल्याला ज्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन माहिती हवी ती आपल्याला प्रवास करायला लागेल, म्हणजे आपल्याला मिळायला लागेल हवी तिथे. जिथे हवी तिथे ती माहिती आपल्याला मिळेल. तर जे नवीन क्रिएटर होते त्यांना असं वाटलं की आपल्यासारखीच यांच्यामध्ये खूप क्षमता आहे बा, त्यामुळे हे असे कंट्रोल आपल्याला नाही होणार, म्हणजे हे सगळेजण आपल्या कंट्रोलमध्ये नाही राहणार, कारण आपल्या एवढीच त्यांच्यामध्ये क्षमता आहे, मग ते कसे राहतील? कारण त्यांच्यात खूप टॅलेंट आहे, त्यांच्या लक्षात आलं. तर ते म्हणजे जेनेटिक्सचे, जीवशास्त्राचे मास्टर असल्यामुळे त्यांनी लॅबमध्ये एक्सपेरिमेंट केलंय, सुरुवात केली एक्सपेरिमेंट करायला. तर त्यांना मग त्यांनी आपल्या डीएनएच्या 12 स्टँडला हलवून टाकले. हलवून टाकलं म्हणजे तितर बितर म्हणतो ना आपण, असं करून टाकलं. आणि फक्त 2 स्टँड व्यवस्थित ठेवले, आपले स्ट्रँड्स म्हणतो आपण त्याला. तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी जी मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आणि जे काय आपण मुलांना जन्म देणे, फिजिकल इंटिमसी ज्याला आपण म्हणतो, अगदीच आवश्यक मूलभूत गोष्टी असं म्हणतो आपण, तर ते तेवढंच फक्त त्यांनी आपल्यासाठी ठेवलं त्या 2 स्टँड मध्ये. आणि मग तेवढेच राहून बाकीचे डीएनए त्यांनी हलवून टाकले, म्हणजे असे हे केले आपल्या सेलमध्ये. नष्ट नाही केले, ते आहेतच आपल्या सेलमध्ये, पण त्यांनी ते म्हणजे लाईन टू लाईन व्यवस्थित होते त्यांचं, त्याला बिघडून टाकलं. म्हणजे फक्त जगण्यासाठी, सर्व्हायव्हल मोड साठी त्यांनी तेवढीच परिस्थिती आपल्यासाठी आणून टाकली. म्हणजे याच्यासाठी तुम्ही स्ट्रगल करत राहा, त्यांच्या पुढे तुम्ही गेलेच नाही पाहिजे, म्हणजे ते कंट्रोल करू शकतील तुम्हाला, बस एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. तर मग कसं झालं की बाकी विचारच तुम्ही करू शकणार नाही, जसं की पुढे जाण्याचा मार्ग ध्यान, काव्य, डान्स, लिखाण, क्रिएटिव्हिटी जी आपल्यामध्ये आहे ती मग तुम्ही त्याच्यामध्ये डोकं लावणारच नाही, फक्त अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याच्यातच तुम्ही राहाल बा. अशासाठी त्यांनी सगळं केलं. आणि पण आपले जे ओरिजिन क्रिएटर गॉड्स होते ते इतक्या सहजासहजी हार मानणारे नव्हते, असं त्यांचं म्हणणं. तर ते प्रत्येक वेळेस योग्य प्रकारची माहिती पृथ्वीवर पाठवतच होते. जसं जसं त्यांना जमेल, पृथ्वीच्या आजूबाजूला एक कुंपण घातलं गेलं होतं, तर त्याला असं जाळ्यासारखं. तरी पण त्यामुळे खरी इन्फॉर्मेशन पोहोचायला नको बा म्हणून, प्रकाश पोचायला नको, म्हणजे सूर्याचा प्रकाश नाही, पण जो इन्फॉर्मेशनचा प्रकाश, जो आपण लव अँड लाईट म्हणतो तसं, तर योग्य इन्फॉर्मेशन त्याचा अर्थ होतं. मोठ्या मुश्किलीने कधी कधीच प्रकाश, लाईट येत होता. या प्लॅनेटची परिस्थिती इतकी खराब झाली होती, भांडणं होत होते, आणि ओरिजिनल गॉड जे होते त्यांनी काहीतरी ट्रिक्सद्वारे, त्यांना जसं जमेल तर ते ह्या परिस्थितीला ते बघत होते, म्हणून ते हळूहळू प्रकाश जिथून जमेल, जिथून थोडीशी जागा मिळाली ते प्रकाश पाठवायचे. आणि कधीतरी एखादा बुद्ध निर्माण व्हायचा, म्हणजे त्यावेळेस सुद्धा हे सगळं होतं, पण ते कमी प्रमाणात प्रकाश येत असल्यामुळे एखादाच व्यक्ती असा हायर बिंग निर्माण व्हायचा, म्हणजे जसं बुद्ध, नानक, जीसस, मोहम्मद वगैरे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे खूप कमी प्रमाणात ते, आणि आता जे आहे त्यांचं प्रमाण खूप वाढलंय. तर असे त्या जाळ्यातून फक्त सुटत असत. प्रकाश जरी एखाद्या वेळेस आला तरी त्याला ग्रहण करू शकत नव्हतं कोण, म्हणजे जरी प्रकाश येत होता तरी ती ग्रहणाची शक्तीच तुमच्यामध्ये नव्हती, कारण तुमचे डीएनएच खराब केले होते. तर ओरिजिनल गॉड जे होते त्यांनी तो प्रयत्न सुरूच ठेवला होता, की पृथ्वीवर पुन्हा पुन्हा त्यांनी मग जन्म घ्यायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्यासाठी पहा त्यांनी किती प्रयत्न केले आपल्यासाठी. त्यांनी एका कुटुंबाला बोलवले प्रकाशाच्या, लाईटच्या. हे मात्र त्या जाळ्याला, कुंपणाच्या आत घुसतात, जसे मोबाईलद्वारे आपण व्हायरस आतमध्ये घुसतो तशा प्रकारे ते घुसले. ते सुद्धा असेच घुसत नाही, तर खूपदा जन्म घेऊन ते घुसायचे. म्हणजे एक जन्म झाला तरी पण उन्नतीने झाले, मग दुसरा जन्म, तिसरा जन्म, आपणही तेच करून राहिलो आता. मध्ये असलेला जन्म घेऊन त्यांच्या प्रॉब्लेमला समजून मग त्यावर रिसर्च करून फॅमिली ऑफ लाईट मेंबर्स तयार केले त्यांनी. म्हणजे स्वतः झाले आधी आणि मग बाकी अजून तयार करायला लागले. त्यांनी शोध लावला की आता पृथ्वीवर अशी वेळ आली आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणात लाईट येऊ शकतो, आताची जी परिस्थिती आहे. म्हणजे पृथ्वीचे 50
शिफ्टिंग तर आता अशा या फॅमिली ऑफ लाईटच्या हजारो मेंबर्स तयार झाले आहेत फॅमिली लाईटचे. तर प्लिडियन म्हणतात की जर तुम्ही हे पुस्तक वाचत असाल तर तुम्ही सुद्धा या फॅमिलीचे मेंबर्स आहेत. आपली स्पेशालिटी ही आहे की ह्या सिस्टीम मध्ये घुसून त्या प्रणालीला बस्ट करायचं, म्हणजे स्फोट घडवून आणायचा. सुरुवातीला आपण आपल्या सुद्धा साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकलेलो असतो. म्हणजे जन्म घेतो, काही वर्ष आपण तेच खाणं पिणं, मुलांना जन्म देणं, त्यांचे शिक्षण आणि रिलेशन, फायनान्शियल प्रॉब्लेम, हेल्थ याच्यामध्ये अडकलेलो असतो. अशा फ्रिक्वेन्सी मधून मग आपण बाहेर निघतो. मग मी कोण आहे हे तेव्हा आपल्याला थोडंसं कळतं आणि विचार करायला आपल्याला ती वेळ मिळतो, किंवा कोण आहेत आपण, आपला पर्पज काय, हा प्रश्न मग आपण क्रिएट करायला लागतो. आणि मग उत्तर शोधले की त्याच्यानंतर उत्तराच्या द्वारे आपल्याला मिळालं की ध्यान आपल्याला एक मिळालं, आणि त्यामुळे लाईट प्रकाश धरून आपण स्टोअर करू शकलो, शरीरामध्ये होल्ड करू शकलो. म्हणजेच अशा प्रकारच्या प्रकाश ग्रहण करण्यासाठी आपण आता तयार झालो आहोत. त्याचबरोबर त्याला सगळ्या ब्रह्मांडात पसरवण्यासाठी, म्हणजेच फ्रिक्वेन्सी व लाईटला होल्ड करून ब्रॉडकास्ट करू शकतो, म्हणजे प्रसारित करू शकतो. म्हणून म्हणतात की आपल्या सिस्टीम, म्हणून आपल्याला काय म्हणतात, सिस्टीम बस्टर आहोत आपण, असं म्हणतात. बस्टर म्हणजे स्फोटक, स्फोट करणारे, एखाद्या व्हायरस सारखे. आपण समजलो, जेव्हा आपण समजू की कोण आहोत, आपले कार्य काय आहे, आपल्या आत्म्याला कळले की आपण खोलपर्यंत आपले कार्य, आपला जन्म घेण्याचा हेतू, आणि त्याप्रमाणे मग आपण आत्म्याला समजल्यावरती आपण पुढे वाटचाल करू शकतो. 2 चॅप्टर झाले आपले. एक 5 मिनिटं घेते हे तिसरं चॅप्टर, आणि मग आपण ध्यान करू 10 मिनिटासाठी. तिसरं चॅप्टर त्यांनी सांगितलं आपले निर्माते देवता कोणते होते. आता हे बघितलंच आपण, प्राईम गॉड होते, महत्वाचे कोण होते, ते सगळं. तर ते सगळं वाचायची आपल्याला गरज नाही, थोडं थोडं आपण याच्यातलं वाचू. तर हे मागचे चॅप्टर मुद्दाम डिटेल घेतला की क्रिएटर गॉड कोणते, नवीन कोणते, आणि डिस्ट्रक्टिव्ह कोणते, आणि मुख्य गॉड कोणते, हे आपल्याला क्लिअर झाल्यावर मग आपल्याला लक्षात येईल की आता काय येतं. तर ते म्हणतात प्लिडियन्स की तुम्ही पण एका जगाचे बीजारोपण करू शकाल. जेव्हा मनुष्याला रोपण केलं गेलं त्याप्रमाणे ह्युमन बिईंग सुद्धा प्लॅनेटला बीजारोपण करू शकले पाहिजे, कारण की आपल्यामध्ये पण ती कपॅसिटी आहे. म्हणून ते आपल्याला सक्षम बनवत आहेत. तेच ओरिजिनल गॉड होते, खरे गॉड जे होते ते आपल्याला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा पृथ्वीवर प्रेमाच्या तरंगांना आणण्यासाठीचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्यांना असे वाटले की आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे निवड करण्याचे, आणि या भीतीच्या साम्राज्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. हे जाळं जे आहे, मायाजाल, मॅट्रिक्स जे आपण म्हणतो, ते आपण तोडून बाहेर आलं पाहिजे. प्लिडियन या नवीन क्रिएटर गॉडला एक नाव दिले आहे. प्लिडियन्स नाही, हे जे ज्यांनी पृथ्वीला कंट्रोल करून घेतलं आहे त्यांना एक नाव दिलंय. त्यांचं नाव आहे रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे. जसे साप वगैरे आपल्याला माहिती रेप्टाइल्स कोणते असतात, तर ते त्यांना प्रेमाने लिझीज असे म्हणतात. ते प्रेमाने का म्हणतात, लिझीज त्यांना का म्हणतात, पेटनेम दिलं त्यांनी. जसं आपण घरामध्ये मुलांना पेटनेम देतो ना, बाळू, सोनू वगैरे असं टाईपचं, त्यांनी यांना लिझीज असं पेटनेम दिलेलं आहे. तर ते लिझार्ड वरून त्यांना हे नाव दिलं त्यांनी. लिझार्ड टाईपचे त्यांची म्हणजे त्यांची आकृती असेल तसे, अर्धे माणूस आहे वगैरे असं टाईपचे. तर ते अर्धे मनुष्य व अर्धे प्राणी आहेत, बरोबर. पुरातन स्कल्पचर किंवा पेंटिंग जेव्हा आपण बघतो पुरातन काळातल्या इजिप्शियन, त्याच्यामध्ये ते पहा, अर्धे मनुष्य असतं वरचा भाग आणि अर्ध हे असतं. तर तिथे ते त्यांच्या देवता जेव्हा दाखवतात त्याच्यामध्ये अर्धे प्राण्याचे शरीर असतं आणि त्यांचा चेहरा मनुष्याचा असतो. तर हे लिझीजने तुमच्या ग्रहाला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं, हे आता आपल्याला कळलं, कंट्रोल केलं, आणि भीतीच्या तरंगांमध्ये आपल्याला ठेवलं त्यांनी, कारण ते त्यांचे खाद्य आहे म्हणून. हा जो काळ परिवर्तनाचा, जबरदस्त जंप घेण्याचा, उडी मारण्याचा आहे, आता आपला काळ आहे इव्होल्युशनचा. आपण आता तयार झालोय जंप घेण्यासाठी, कारण हजारो वर्षांपासून लाईट फॅमिली मेंबर्स जे आहेत ते ट्रेनिंग घेत होते. ट्रेनिंग होते म्हणजे पुन्हा जन्म, मग पुन्हा आपल्याला काय शिकायचंय, लेसन्स घेत होते. मग आता इथपर्यंत आपण आलो आहोत बा, मग पुढे अजून जायचं, तर त्याच्यासाठी त्यांचं हे सगळं सुरू होतं. तर ह्या दिलेल्या हे त्यांना असाइनमेंट दिलं होतं आपल्याला. तर या वेळेला आपल्याला पृथ्वीवर प्रवेश मिळवायचाच आहे असं त्यांनी म्हटलं, म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी. आणि
आणि ही जी वेळ आहे ती एकदम एक्झॅक्ट वेळ आहे, योग्य वेळ आहे बा. तर या लिझीजला डार्क टी शर्ट असे पण म्हणतात. जसं आपल्याला माहिती की डार्क फोर्सेस वगैरे, तर त्या टाईपच त्यांना नाव आहे. त्यांच्याबद्दल प्लिडियन सांगतात की त्यांना पण जजमेंट नाही करायचं, त्यांना वाईट नका समजू, त्यांचे पण इव्होल्युशन होणार आहे आपल्यासोबत, म्हणजे ते पण इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्येच आहेत असं समजायचं. त्यांनी सांगितलं पहा, ब्रह्मांडातल्या वरच्या लेवलचं तत्व जे आहे प्रिन्सिपल युनिव्हर्स आपल्याला ते ते सांगून राहिले, किती महत्वाचं तत्व सांगतायत की ते पण उत्क्रांतीच्या मार्गावर आहे, त्यांना जज करू नका. म्हणजे मॅडम जसं सांगतात ना की जगामध्ये वाईट आणि चांगलं असं काहीच नसतं, दोन्ही सेमच असतात. आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायचा, कोणाला जज नाही करायचं, की कोणालाही जज करू नका, कारण कोणाला जज केल्याने आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त स्वतःकडे आकर्षित करतो. जेव्हा आपण कोणाला जज परीक्षण करत नाही, ती व्यक्ती आपल्या स्पंदनांच्या रेंजच्या पलीकडे जाते. जेव्हा आपण कोणाला जज नाही करत, तर ती हायर लेवलला जाते असं त्यांचं म्हणणं आहे. हे लिझीज सगळेच वाईट नाही, ते पण आपल्या इव्होल्युशन मध्ये मदत करायला आलं आहे, आपल्या पण आणि स्वतःच्या पण. काही इथं आता कसं आहे की काही फक्त बघायला आले की काय होतंय पृथ्वीवरती. काही लोक हायर इंटेन्शन ठेवून आलेले आहेत, पण काही लोक कोणतेच इंटेन्शन नाही आहे त्यांचं. आणि काही लोक भीती पसरवलेल्या आहेत त्यांच्याजवळ अशा प्रकारचे तंत्र असल्यामुळे. आणि हे जे मीडिया आहे, तर ते सांगतात की मीडियाद्वारे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतात, पण सगळ्याच आपल्याला अपलिफ्ट करणाऱ्या नसतात. तर त्याचे कारण हेच की बरेच तंत्रज्ञान या लिझीच्या कंट्रोलमध्ये आहे. त्याद्वारे ते भीतीच्या भावनांना जास्त पसरवतात, खतपाणी घालतात. त्या सध्याच्या परिस्थितीची माहिती त्यांना पण आहे. पृथ्वीवर जास्त प्रमाणात प्रकाश किरणे येत आहेत, प्रकाशाला बऱ्याच लोकांनी धारण करून ठेवलेले आहेत. हे जागृत झाले बा असं त्यांच्या लक्षात यायला लागलं. दुसऱ्यांना जागृत करण्याचे काम पण यांचे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण हे सगळं काही वाचायचे तर एवढं काही गरज नाही. आपण जेव्हा अशा आव्हानांना वर मात करतो, म्हणजे कशी आव्हान आहे आपल्याला, ध्यानी बनतो, सगळ्या प्रॉब्लेम्स मधून, फिअर मधून, एन्झायटी मधून, दुःखामधून बाहेर पडतो आणि पुढे जातो मायाजाळात बाहेर पडतो. तर त्यांचं म्हणणं आश्चर्यकारक प्रकाश किरण पृथ्वीवर येत आहेत, लाईट इन्फॉर्मेशन येत आहे. तर हे महत्वाचं काम त्याला होल्ड करण्याचं आपल्याला करायचं आहे, कारण की आपण प्रकाशाचे मेंबर्स आहोत. आपण तेव्हा धारण करू शकू जेव्हा आपण त्या रियालिटी सत्यामध्ये जगू. कोणतं सत्य आहे, तर मग आपल्या तरंगांना आपण बदलायचे आहे, फ्रिक्वेन्सी आपली बदलायची आहे. जे जुन्या पुराण्या ज्या आपल्या ज्या कॉन्सेप्ट आहे ते सगळं चेंज करायचं. ते म्हणतात की तुमच्या भावना त्याच्यासाठी खूप शक्तिशाली आहेत, महत्वाच्या आहे. मॅडम नेहमी सांगता इमोशन्स, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, तर हेच ते सांगून राहिले शक्तिशाली आहेत. ते आपल्यापासून त्यांनी गुप्त ठेवलं. हे जे नवीन क्रिएटर गॉड आहे त्यांनी हे सगळं लपून ठेवलं की तुमच्या भावना आणि फिलिंग्स हे सगळ्यात महत्वाचे आहे. इमोशन ते सांगितलंय, एनर्जी इन मोशन. पण आपल्याला सतत सांगितले गेले की आपल्या भावना दाबून टाका. जसं की मुलं रडायला लागलं की मुलीसारखे का बरं रडता, जास्त मुली रडल्या की इमोशनल सेंटिमेंटल आहे वगैरे वगैरे, असे आपल्याला कमेंट्स पास केले जातात. तर आपल्या फ्रिक्वेन्सीला कंट्रोल केलं जातं त्याच्याद्वारे, किंवा तुम्ही हे करू नका. पण प्लिडियन सांगतात की तुमच्या भावना एक सुवर्णाची चाबी आहे, त्याने तुमचं जे कुलूप आहे ते उघडलं जाईल म्हणून. आपली जी ऊर्जा आहे ती शरीरात ट्रॅप करून ठेवलेली आहे, एनर्जी जी आहे ती आतमध्ये ट्रॅप केलेली आहे आपल्या चक्रांमध्ये. पण त्याला आउटलेट नाही, बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे आपल्या आत ती ऊर्जा आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी त्रास देत असते. जेव्हा आपण चक्र ऍक्टिव्हेट करतो किंवा ओपन करतो किंवा व्यवस्थित ते बॅलन्स असतात, तेव्हा मग ती योग्य प्रकारे चालते. तर हे सगळं काही वाचायची गरज नाही. तर आता या ट्रॅप मधून आपल्याला बाहेर यायचंय, कारण आपल्या भावना आपल्या स्पिरिच्युअल बॉडीशी जोडलेल्या असतात. आत वेगळे बाहेर वेगळे असे आपण वागत असतो. पण जसजसे आपण प्रकाशाबरोबर जगू लागतो, जसं कोविडमध्ये भीतीनेच अर्धे लोक मरून गेले आपल्याला माहितीये, तर त्याच त्यांनी एक्झाम्पल दिले. पण जर लाईट फॅमिली मेंबर्स आहोत तर आपण भीतीच्या पलीकडे जायला हवे, आपण भयावर विजय मिळवायला हवा. म्हणजे भयाच्या गुलामीतून आपण मुक्त होऊ. आणि हे लक्षात ठेवायचं की आपण ध्यानी आहोत, आपण याच्यातून सुद्धा भीतीच्या तरंगांमधून बाहेर सुटू शकतो, सगळ्या लो फ्रिक्वेन्सी मधून आपण बाहेर येऊ शकतो. तर लिझीस साठी हे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात जेव्हा आपण याच्यातून बाहेर येऊ, कारण त्यांचे खाद्य
त्यांना मिळणार नाही मग आपण या सगळ्यातून भीतीतून बाहेर आलो तर. तर आता ते भीती ट्रॉमाला पुन्हा इन्सर्ट करतात ते. पुन्हा वेगळे वेगळे ते त्यांचे प्रयत्न चाललेच आहे, यांचे चालले आणि त्यांचे पण चाललेले आहेत. नवनवीन प्रोग्राम्स भीतीचे ते तयार करू लागले आहेत. काही आग लावायची, ऍक्सिडेंट घडवायचे, भूकंप, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे, म्हणजे जे ते करू शकतात त्या प्रकारे. अशा प्रकारे ते मिलियन्स लोकांनी स्टेप आउट पुढे म्हणजे बाहेर आले ना त्याच्यामधून. पण त्यामुळे हे लिझीज पुन्हा स्वतःला एस्टॅब्लिश करून राहिले, पुन्हा ते प्रयत्न करतात ते, म्हणजे दोघांचंही सुरूच आहे. जसे लाईट व डार्क फोर्सेस मध्ये युद्ध सुरू झालंय, म्हणजे जे ओरिजिनल गॉड जे आहे ते लवच्या तरंगांना सोडायला लागले, पण जे आपले करंट म्हणजे हे नवीन गॉड्स जे आहे लिझीज नवीन, जे ते भीतीच्या फ्रिक्वेन्सीला आणायला सज्ज झालेले आहेत. तर आपण आता ध्यान घेऊ, हे आता बाकीचं उद्या घेऊ, कारण हा चॅप्टर जास्ती महत्वाचा होता. तसं एकच पेज राहिलं, घेऊन घेऊ का मॅडम? मी एकच पेज राहिलं, मग ध्यान घेते 10 मिनिटं. हा, नाही ध्यान घ्या मॅडम, जरा गेस्ट पण येणार आहेत माझ्याकडे. बरं बरं, आता ठीक आहे फोन मॅडम. आलाच होता, एक 5-10 मिनिटात येतील. हा. ठीक आहे. हम्म. तर आपण आता ध्यानाकडे जाऊ.